चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज म्हणजे थोडस कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आलाय, स्टार्ट नाही होते व्हिडिओ. तर ऑडिओ आहे. मीटिंग सेट करताना काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा लॅपटॉपला माहिती नाही. बऱ्याच जणांनी बऱ्याच दिवसांनी आज हिमालयात आल्यानंतर लॅपटॉप मीटिंग साठी वापरत आहे. तर आज आपला विषय आहे, मी थोडस शेअर केलं होतं. आपल्याला नेहमीप्रमाणे 24 तारखेला संकल्प पेरायचे आहेत. 24 तारखेला प्रतिपदा आहे. उद्या पौर्णिमा संध्याकाळी सुरू होतीये 6 वाजता. तर आपण बघितलं पौर्णिमेची शक्ती आकाशात, निसर्गात विशिष्ट प्रकारची असते, की आपल्याला आपल्या जीवनात काय नवीन गोष्टी करायच्या आहेत, काय जुन्या टाकून द्यायच्या आहेत, बदलायच्या आहेत. हे सर्व अमावास्ये पौर्णिमेला जर आपण ठरवलं आणि ठरवल्यानंतर प्रतिपदेला जर हे रिव्हाइज केलं, ठराविक नाडी सुरू असताना, तर निसर्गाची ताकद आपल्या संकल्पावर आपल्याला मिळते. आणि आपण जे काही ठरवलं आहे, जे काही रिवाइज केलं आहे, ते सर्व आपल्याला लवकरात लवकर फलित होते, सिद्ध होते. अशी ही संकल्पाची आज मीटिंग आपल्याला ठरवायची, कारण नवीन प्रोग्राम सुरू झालेला आहे आजपासून. पुढच्या महिन्यातले प्रोग्राम काय. पण त्याआधी मागचे 1-2 महिने जे संकल्प मीटिंग आपण घेत आहोत आणि मी जे तुम्हाला गाईड करत आहे, की कसे ठरवायचे संकल्प आणि कशी प्रतिपदेला आपण चंद्र नाडीवर 1 तास झोपायचं, कुठल्या वेळेत झोपायचं हे मी तुम्हाला सांगतेय. आणि तुम्ही त्या कुशीवर झोपून ती नाडी सुरू करून तुम्ही हे संकल्प रिवाइज करतायत. तर यामुळे तुमचे संकल्प लवकर सिद्ध होतायत की नाहीत असं एक रिव्हिजन करू आपण आज असं म्हटलं. तर काही जणींना विचारलं की तुम्हाला जर काही अनुभव आले असतील तर तुम्ही नक्की शेअर करा. तर असे 2-4 जणांचे आज आपण शेअरिंग घेणार आहोत. आणि ज्यांनी नावं दिली शेअरिंग करायला पटकन त्यांचं मला खूप खूप धन्यवाद द्यायचे. शोभा चव्हाण मॅडमनी तर लगेचच प्रथम त्यांचंच नाव आलेलं आहे. तर शोभा मॅडमना मी रिक्वेस्ट करेल की मॅडम तुम्ही व्हिडिओ सुरू करा आणि तुमचे काय संकल्प सिद्ध झाले त्यावर जरूर बोला. त्याच्या आधी मी शोभा मॅडमची ओळख करून देते की शोभा मॅडम आपल्या पहिल्या जुन्या साधक आहेत आणि बरेच प्रोग्राम सगळेच म्हटले तरी काही हरकत नाहीये. सगळेच ते प्रोग्राम करतात ओंकार साधनेपासून प्रत्येक महिन्याला आणि खूप सिन्सिअरली करतात. पिरॅमिडला येतात नेहमी. आता हा बघा हा मर्कबा यंत्र त्यांनी घेतलेला आहे पिरॅमिड मधून आपल्या. आणि त्याचा पण इफेक्ट सांगा जरूर मर्कबाचा. तर बोला शोभा मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जेला प्रथम नमन करते. सुदर्शन पिरामिड आणि माझ्या मंगल मॅडमना मी मनापासून आणि हृदयापासून नमस्कार करते. खरंच मॅडमनी इतकं खूप ज्ञान दिलं आहे की किती घेऊ आणि किती नको असं होतं. त्यामुळं प्रत्येक कार्यक्रम कधी मी अटेंड करीन, सगळं काम सोडून मी इकडे ध्यान देत असते आणि सगळं ऐकत असते. जेवढं फॉलो करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते. जेवढे संकल्प करता येईल तेवढे करून त्याचा आनंद घेत असते आणि खरंच ते फलद्रूप होतात. मॅडम सांगतात त्याप्रमाणे जर केलं तर खरंच ते फलद्रूप होतात आणि त्याचा आनंद इतका मिळतो की शब्दात सुद्धा सांगता येत नाही. तो इतका आनंद मिळतो. तर आजपर्यंत जेवढे संकल्प केले बऱ्याच म्हणजे प्रत्येक वेळी करते. जेव्हापासून शिवसर्वोदय शास्त्राचं मॅडम सांगतात आणि हे संकल्प आमच्याकडून करून घेतात त्याला जवळजवळ 1 वर्ष तरी झालं असेल. तेव्हापासून मी संकल्प करते. तेव्हापासून माझे बरेच संकल्प पूर्ण झाले आणि ते सगळे सांगत बसले तर खूप वेळ जाईल. तर मी आता या 2-3 महिन्यात फक्त सांगते. आधीचे पण एखाद दुसरं सांगते मी. माझा एक 5-6 महिन्यापूर्वी संकल्प करताना मी माझ्या पतिराजांची पेन्शन मिळावी म्हणून संकल्प केला होता आणि 10-11 वर्ष झाले माझ्या मिस्टरांना रिटायर होऊन आणि मिळतच नव्हते. अजून त्यांची चालूच झाली नव्हती पेन्शन. तर ती पेन्शन आता 22 साली त्यांची चालू झाली, 22 डिसेंबर मध्ये. मी तेव्हा पण ते शेअर केलं आणि आता पण शेअर करते.
हॅलो, खूप आवाज येतोय ना? छान. खूप मस्त अनुभव आहे. हा. हो. आणि माझ्या पतिराजांची पेन्शन मिळाली, ती पण सर्व वर्षांची मिळाली. आणि इतका आनंद झाला, आणि त्या संकल्पात मी जे जे मागितलं होतं ते आणि तेवढं तसंच मला मिळालं मॅडम. एक कंदरही कमी नाही आणि कंदरही जास्त नाही. मी अपेक्षा केल्याप्रमाणे मला जेवढं सोनं करायचं होतं, जेवढ्यांना मला करायचं होतं, तेवढ्यांना मी त्याच ह्याच्यात मागच्या वर्षीच्या पाडव्यापर्यंत मी सगळं करून टाकलं. आणि इतका आनंद झाला मॅडम मला, की छान. मनात आणायला आणि इच्छा पूर्ण व्हायला, मनात आणायला आणि इच्छा पूर्ण व्हायला. आणि त्याच काळात आपलं हृदय मेडिटेशनचं पण जास्त चाललेलं होतं. हम्म. आणि हम्म. ते मेडिटेशन करून सुद्धा मला इतक्या वस्तू मिळाल्या मॅडम, तेच मला किती सांगू असं होतंय. जेव्हा मी नुसते क्षुल्लक अपेक्षा बहिणी बरोबर गेले सोनारच्या दुकानात, तिला बांगड्या करायच्या होत्या, आणि मला हम्म. तिथे एक मंगळसूत्र आवडलं. हम्म. अधिक महिना होता, शेवटचेच अगदी 2 दिवस राहिलेले होते. आणि मी सहज म्हटलं, मला हे मंगळसूत्र खूप आवडले. हम्म. आणि पण आता इतकं सोनं घेऊन झालंय, आता कसे येतील मिस्टर. पण म्हटलं मला खूपच आवडले, म्हणून म्हटलं मी त्या पाहिलं तिथं आणि हम्म. सांगितलं की हे मंगळसूत्र ठेवा असं, मी माझ्या मिस्टरांना फोन करते. तिथून मी हम्म. 15 मिनिट फोन करत होते, पण मिस्टरांना माझा फोनच लागला नाही. हम्म. पुन्हा गाडगे मधून, हम्म. आणि फोन नाही लागला. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही नुसतं ठेवा, मी उद्या सकाळी ना तुम्हाला लवकर फोन करेन. ते म्हणले मी ज्यादा वेळ ठेवणार नाही, तुमच्या 11 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी वाट पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी मुलीकडे राहायला गेलेली होती. दुसऱ्या हम्म. दिवशी सकाळी उठल्यानंतर मी फोन केला मिस्टरांना. म्हटलं अहो, म्हटलं का हो, मला म्हटलं म्हटलं मला हम्म. एक मंगळसूत्र खूप आवडले, तर मला घ्याल का? हो, घेऊ की. मला ना ते म्हणजे एवढं खरंच नाही वाटलं. मी ते एकदम म्हटलं खरंच का हो, खरंच का हो? ते म्हटलं हो ना, येतोच, हे बघ अंघोळ झाली, नाश्ता करतोय, आता येतोच. आणि खरंच 20 मिनिटात ते वारजेला माझ्या त्याच्या घरी आले सुद्धा. आणि चल म्हणले, दुकानात गेले, मंगळसूत्र इतका आनंद झाला मला. ते खरंच म्हणजे किती आपण हृदय, आपण पण तरी हृदय मेडिटेशन नेहमी मेडिटेशन केलं इतक्या होतं. सहजतेने, नेहमी इतक्या सहजतेने घ्यायचे का सोनं? नेहमी नाही इतक्या नाही, कधीच नव्हते घेत. नाही नाही, ना. कधीच बघा नव्हते. नाही, सोनं घ्यायला कसं ते फार फरक कंटाळ असतो करायचे. बघा. आणि त्यांनी माझं हे हृदय मेडिटेशन केल्यापासून आणि हे संकल्पापासून आणि माझी ती त्यांची पेन्शन मिळाली, त्यांनी खरंच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणजे इतकी इच्छा प्रकट करायला आणि मिळायला, इच्छा प्रकट करायला आणि मिळायला हम्म. प्रत्येक वस्तू मला मिळत गेली. तेवढंच नाही, मला पिरामिडला यायचं म्हटलं तरी त्यांनी मला सोडलं. त्यांना किती घाई असू द्या, पण त्यांनी मला हो. पिरामिडला सोडूनच ते मला गेले. म्हणजे माझ्या इतक्या इच्छा पूर्ण झाल्या, माझा आध्यात्मिक उत्कर्ष सुद्धा मॅडम भरपूर झाला. आणि मला हम्म. ध्यानाला इतका छान वेळ मिळायला लागला. मी आताच्या ह्याच्याप्रमाणे प्रतिपदेच्या संकल्पामध्ये माझा आध्यात्मिक उत्कर्ष झाला आहे. मला भरपूर हम्म. वेळ मिळत आहे. आणि खरंच मॅडम मला वेळ मिळत आहे. मला हम्म. घरात स्वयंपाक वगैरे करावा लागायचा, पण आहे ना माझं मेडिटेशनची वेळ आणि माझी मीटिंगची वेळ झाली ना, मला सून काही काम सांगत नाही. आता तुमची वेळ झाली ना, बसा तुम्ही, नंतर बघू आपण, किती असं म्हणून छान. मला तिने वेळ दिला. म्हणजे एरवी मला करावंच लागायचं कुठल्याही परिस्थितीत. कधी कधी तर हम्म. मी ध्यान सुद्धा मॅडम कानाला हे लावून चपात्या करत केलेले. पण आता ना मला खरंच इतकं मस्त ध्यान करायला मिळतं ना, मला कसलाही व्यत्यय येत नाही. सगळ्यात मोठी हम्म. बाब ही माझ्या आध्यात्मिक उत्कर्षातली ही सर्वात मोठी बाब, की मी संकल्प केल्याप्रमाणे मला अतिशय वेळ छान मिळायला लागला आणि माझं मेडिटेशन छान होऊन मला समाधान मिळतं. आणि हम्म. आपण सांगितल्याप्रमाणे मॅडम, संकल्पाने बळ येते. खरंच संकल्पाने बळ येते. त्या हम्म. अनुभूती मला प्रत्येक गोष्टीच आले. तुम्ही आता हे आत्ताच्या ह्याच्यात सांगितलं होतं एप्रिल महिन्याच्या हम्म. संकल्पामध्ये, की संकल्पाने बळ येतं. तेव्हापासून खरंच माझ्या घरातलं वातावरण पण अतिशय बदललं. आणि म्हणजे मी जे जे अपेक्षित केलं, आता मला घरात शांतता पाहिजे. आपल्याला जर देवाचं करायचं किंवा ध्यान करायचं तर शांतता ही सर्वात महत्वाचीच असते ना. मग गोंधळ नको, गडबड नको, किंवा घरात वादविवाद नको असं वाटतं. माझं जरा सासूबाईंचं थोडस आता आता थोडस म्हणजे मी पण थोडीशी वयाने वाढल्यामुळे कदाचित त्यांच्या गोष्टी आता नाहीच पटत, किंवा जास्त बंधनं नसतील सहन होत मला.
पण त्यात तर खूपच त्रास द्यायला लागला, 90च्या पुढे गेलेले. आणि हम्म. त्या दिवशी संकल्प करताना मी हा संकल्प केला, माझ्या सासूबाईंशी खूप चांगलं पटायला लागलं आहे, त्या मला समजून घेतात. आणि त्या वेळातच तुम्ही मॅडम फर्ग्युसन फर्ग्युसन मेडिटेशन फॉरगिव्हनेस. घेतलं. तुम्ही मेडिटेशन घेतलं. आणि काय सांगू, मी त्या सासूबाईंचं नाव घेऊन क्षमा प्रार्थना हे सर्व केलं. हम्म. अहो उठून नाही 15 मिनिट पण झाली नाही, सासूबाईंनी हम्म. मला मिठीच मारली. आणि अरे वा, माझी सेवा करून आजचा आजचा अनुभव का? आजचा नाही, अनुभव. मागच्या आता मे महिन्यातल्या, हम्म. आता मे महिन्यात 9 मेच्या जे आहे ना, वैशाख हम्म. महिन्यातल्या आत्ताचीच बरं का, म्हणजे मागची मागच्या मागच्या याचा. हो. प्रतिपदा. हा. हो. आणि मिठीच मारली त्यांनी. आणि माझी देवी आहे, माझी देवी आहे म्हणायला लागला. मी माझी म्हणलं बापरे, देवी आहे माझी, देवी बघा, माझी देवी आहे, सगळ्यांनी देवी ऐका, आहे माझी देवी. किती त्वरित म्हणजे बदल होतात. हम्म. त्या मला असंच म्हणायला लागल्या, माझी देवी आहे, माझी देवी आहे. आणि मला मिठी मारली, माझी पप्पी घेतली. इतकं मला त्यांनी हे केलं की मला खरंच वाटलं नाही. आणि खरंच मी घरात माझ्या जावेसमोर, माझ्या बहिणींसमोर पण सांगेन, खरंच त्यांना जो माहितीये हा फरक झालेला. म्हणजे किती असं नाही की सुंदर. मी माझ्या मिस्टर म्हणायला सांगते, खूप खरंच खरंच हा बदल झाला. आणि मग तेव्हापासून सासूबाई पण जरा चांगल्या राहायला लागल्या, चांगल्या बोलायला लागल्या. हम्म. मलाही हम्म. राग यायचा कमी झाला त्या ध्यानाने, ह्यानं माझ्या रागावर सुद्धा कंट्रोल आला. जी हम्म. पटकन चिडचिड होत होती ती चिडचिड बंद झाली. आणि खूप म्हणजे मनासारखं व्हायला लागलं. घरात तर मला त्रास आता होतच नाही कुठल्या गोष्टीचा. सगळ्या याच्यात बाबतीत मला वेळ मिळतो, अभ्यास करता येतो, लिखाण करता येतं, मी सर्व लिहित बसते, हे करते. आणि कंटाळा येत नाही मॅडम. हम्म. हम्म. आणि गजर न लावता मी 4 वाजता उठते. छान. गजर न लावता उठून ध्यानाला मी बसते. आणि बसूनच करते ध्यान, लोळून किंवा असं नाहीच, असं पूर्णपणे जागरूकपणे करते. त्यामुळे हम्म. तो हम्म. मला आनंद खूप मनासारखा मिळतो. परत निसर्ग सानिध्याची, आता तुम्ही अलीकडच्या ह्याच्यात सांगितलं निसर्ग सानिध्य. हम्म. आता गावाला मला आठवड्याला जायला लागतंय, आठवड्याला जायला मिळतं. पण हम्म. त्याच्यामुळे व्हायला लागलं काय, आंब्याला आलेला मोहर बघायला मिळायला लागला, आंबा आलेला बघायला मिळायला लागला. शेत कसं बहरलंय, कसं फुलतंय, कसं भाजीपाला लावलेला उगवतोय, हा बघायला, रानात काम करायला शक्ती मिळायला लागली, काम व्हायला लागलं. म्हणजे हे झालं ना निसर्गाचं सानिध्य, किती आनंद मिळतो. झाडांच्या सहवासात जायला मिळायला लागलं आणि मनापासून आनंद मिळतो तो करण्यातलं. जे पहिला कंटाळा यायचा गावाला जायचं म्हणलं की माझी चिडचिड व्हायची पूर्वी, पण आता गावाला जाताना चिडचिड होत नाही, उलट तिथे गेलं की छान वाटतं. आणि हा आनंद मिळतो आता. असे इतके मनासारखे संकल्प व्हायला लागलेत ना, त्या आध्यात्मिक उत्कर्ष तर झालाच. परत अक्षय तृतीयेच्या संकल्पात मी म्हटलं तर मला देणगी द्यायची, माझा हम्म. देणगी द्यायचा पण संकल्प पूर्ण झाला. तुम्ही नेहमीच देत आलात देणगी. देणगी आणि तुम्ही बरेचदा अक्षय दिलेली आहे. तृतीयेची, हो हो, आणि हम्म. अक्षय तृतीयेची ह्याच्यात मी ठरवलंच होतं, तर ती मला देणगी द्यायची. तो पण माझा संकल्प पूर्ण झाला. बुद्ध पौर्णिमेला यायचंय मला. मी हम्म. अजून कुणाला विचारलं नाही, पण मी मनाने ठरवलेलं मी जाणार. मला कोण आणि नेऊन येणार. सोडतंय कशी जाणार, मी जाणारच आहे. आणि येणारच आहे बौद्ध पौर्णिमेला. खूप छान. हे पण मी संकल्प केला आणि माझ्या आतूनच उभारी आली आणि मी तुम्हाला फोन केला की मी येणारच आहे म्हणून. असं इच्छा पूर्ण होत गेल्या, ह्या संकल्पात मी लिहिल्या होत्या त्या माझ्या पूर्ण होत गेल्या. जेवढं सांगावं तेवढं थोडं. दुसऱ्यासाठी देण्याची भावना माझ्यात वाढीला लागली. वेळ द्यायला, म्हणजे वेळ देऊ लागले, कुणाला काही अडचण असेल त्याच्यासाठी वेळ द्यायला मिळायला लागला. मी म्हणजे प्रत्यक्ष त्यांची गाठी भेटीनं त्यांना समाधान द्यायला लागली, शंका निरसन करायला लागली, थोडस आध्यात्मिक सांगायला लागली. आणि ते पटतंय लोकांना. पैसाही आपल्या हातून खर्च, म्हणजे आधी पैसा सुद्धा खर्च केला जात नव्हता, तर पैसाही खर्च केला जातो. हम्म. ध्यानही तेवढंच होतं, ज्ञानाचं ध्यानाचं. आणि ज्ञान म्हणाल तर अतिशय मिळायला लागलं. आपण देतोय ते मिळतच आहे, आणखीन पुस्तकातून, आणखीन ऐकून, टीव्हीवर, ह्याच्यावर भरभरूनच मिळायला लागले. व्हिडिओ बघून किती मिळते मॅडम, जेवढं मिळतंय तेवढं कमीच वाटतंय, किती घ्यावं किती घ्यावं. आणि ते त्याचं मन नाही होतंय तसं. म्हणजे असं वाटायला लागलं की आपण खरंच आपला जन्म सार्थकी झाला.
इतका आनंद मनापासून मिळतो मॅडम. खूप छान. काय सांगू, किती सांगू असं मला झालंय. जितकं सांगाल हम्म. तेवढं थोडं. शांत आणि प्रसन्न वाटायला लागलं मला. मॅडम माझे 2-3 टेस्ट झाल्या हाडांबद्दलच्या. तर मला चालता येत नाही, लवकर बसता येत नाही. पण मॅडम मला मांडी घालून छान बसायला यायला लागलं. हा हम्म. माझ्यातला सगळ्यात मी दररोज मला चालताना उठताना बसताना खूप त्रास होतो. माझ्या आता 2-3 टेस्ट झाल्यात, त्या तशात नॉर्मलच निघाल्यात म्हणून सांगितलंय. कालच झाली एक टेस्ट. आणि हम्म. इतक्या अवघड अवघड टेस्ट रक्तात येते नसा कमरेपासून खाली पायानं रक्त पुरवठा कसा होतोय त्याच्यासाठीची एक टेस्ट केली. आता मला ते नाव नाही सांगता येत. हम्म. आणि ते हाडातलं कॅल्शियम, पायांच्या हाडातलं. हम्म. पण हम्म. पण मला काही प्रॉब्लेम येत नाही मॅडम. मांडी घालून मागे मागे मला पाय पसरून बसावं लागायचं. पण आता मी हम्म. 2 तास म्हणलं तरी मांडी घालून बसू शकते. अजिबातही पायाला कळ येत नाही. म्हणजे हा हा ध्यान करण्याचा इतका फायदा झालाय. इतर तुम्ही वेळेस बसायला पंचतत्व मला चिकित्सा पण एवढं. केली ना? हो पंचतत्व ती पण चिकित्सा केली. पण हो केली, ती हा. पण केली, तेव्हा तुम्हाला सांगितलं ते ती पण मी केली. हम्म. आणि मला हम्म. खरंच मांडी घालून बसायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. मी 2 तास हम्म. अशी मस्त पैकी मांडी घालून बसते. त्यात इतर मी जर काम जरी करायला बसले ना तरी पाय पसरून बसायला लागायचं. देवपूजा करायला सुद्धा मी जास्त वेळ बसले ना तरी मला हम्म. पाय एक थोडा थोडा वेळ तरी पसरावा लागायचा. पण ध्यानाला बसले ना मला अजिबातही गुडघ्यांना प्रॉब्लेम येत. हम्म. खूप हम्म. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप संकल्प पूर्ण झाले. जेवढे सांगाल तेवढे थोडेच आहे. खूप खूप धन्यवाद शोभा मॅडम तुमचे. मला आठवतं शोभा मॅडमचं पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांनी पिरॅमिडकडे धाव घेतली त्यावेळीची गोष्ट सांगते. आता जसं म्हटलं तसंच त्यांनी ठरवलं की मला यायचंय. आणि त्यांचे मिस्टर गावाला जाणार होते, महत्वाचं काम होतं, त्यांना वेळ पण नव्हता. तरी मिस्टरांनी त्यांना सोडलं आणि मग गेले. तर आपोआप गोष्टी होत जातात. आपण काही डोक्याने विचार करायचा नाही. आपण पहिल्यांदाच प्रॉब्लेम आणतो, माझ्याबरोबर कोण आहे, मला कोणी मिळेल का, मिळालं तर मी येईन. तर हे असं काही मॅडमनी आत्ता सुद्धा ठेवलेलं नाही, विचार सुद्धा अजून केलेला नाहीये. यायचंय मात्र फायनल केलंय. मी यायला आपोआप. सो निसर्ग तुम्हाला धावून येतो, तुम्ही जर मनात शंका आणली नाही तर. तर हे शोभा मॅडमच्या उदाहरणावरून कळतंय. आणि मॅडमनी प्रत्येक वेळेला शेअरिंग केलेलं आहे म्हणून मॅडमचा फायदा जो आहे तो ग्रो होत गेलाय. प्रत्येक वेळेला शेअरिंगला पुढे आल्या. आता सुद्धा पहिलं नाव त्यांचं आलेलं आहे. तर शोभा मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आता मोनिका बंदीवाडेकर नसतील तर शकुंतला कुंभार मॅडम तुम्ही सांगा. तुम्ही पण नाव दिलंय. शकुंतला मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. शकुंतला मॅडम. मॅडम मी आहे मोनिका, हा आली. मोनिका मॅडम आहेत. हो चला. हॅलो. हा बोला. हा प्रथम तर सुदर्शन पिरॅमिड आणि मंगल मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली मी सुदर्शन पिरॅमिड आणि विहंगमला मार्च मध्ये जोडली. म्हणजे फेब्रुवारी मध्ये ओंकार साधना केली फेब्रुवारी महिन्यापासून. आणि मार्च मध्ये मला प्रतिपदेबद्दल तुमच्याकडून खूप इन्फॉर्मेशन मिळाली. म्हणजे मला माझ्यासाठी खूपच नवीन होता हा एक्सपिरियन्स हम्म. की प्रतिपदा म्हणजे काय हेही माहिती नव्हतं मला आधी. पण तुम्ही जे संकल्प सांगितले की काय म्हणजे ते संकल्पांची शक्ती म्हणजे त्या दिवशी तुम्ही प्रतिपदेला केल्यावरती काय होतं या गोष्टी सांगितल्यावरती म्हणजे असं माझ्या मनात नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे असं सांगतायत तर आपण बघूयात. माझ्या मनातही काही गोष्टी नव्हत्या आणि मी रॅन्डमली मी ते संकल्प लिहिले. म्हणजे होळी हम्म. पौर्णिमा म्हणजे होळी हम्म. पौर्णिमेपासून मी काही संकल्प म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला माझ्या एक माझं घराचं कालच रजिस्ट्रेशन झालं. तुम्हाला मी ती कालच गुड न्यूज सांगितली आल्यावरती. अभिनंदन. हा. आणि म्हणजे ते 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 काहीही नव्हतं. फेब्रुवारीमध्ये नुसतं आमचं जुजबी बोलणं चाललं होतं की आपण रेंटेड फ्लॅट घेऊयात वगैरे. पण जेव्हा तुम्ही असा संकल्प सांगितला तर तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे माझ्या मनासारखं मला मिळू देत. आणि काहीही मनात ध्यानात नसताना सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला रेंटनी घेण्यापेक्षा आपण नवीनच घेऊयात म्हणून मग एक फ्लॅट फायनल पण केला. हम्म. आणि अगदी म्हणजे माझ्या मनासारखं. आणि ऍक्च्युली काय झालं 1 महिना मी आधी ओंकार साधना करत होते. मग ते हम्म. मेडिटेशनची मला लागली गोडी खूप. हम्म. किंवा असं मेडिटेशन करायला छान वाटायला लागलं. आणि मी ज्या घरामध्ये म्हणजे मी पाहायला गेले होते
तर तिथली गच्ची आणि तिथलं निसर्ग हे बघून माझ्या मनात प्रश्न आला, म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा असा आनंद झाला की अरे मी इथे बसून किती छान मेडिटेशन, म्हणजे पहिलं म्हणजे हम्म. हम्म. पॉझिटिव्ह वाईब हम्म. मला ती मेडिटेशनचीच आली तिथे गेली हम्म. की माझं इथे मेडिटेशन किती मेडिटेशन किती छान होईल सुंदर होईल. इथे. हम्म. हम्म. हा म्हणजे हा पहिला थॉट बघा, माझ्या मनात तोच आला. एका महिन्यात हा बदल आहे. हं. आणि लिटरली म्हणजे म्हणजे काहीही नाही, फक्त घर छान किंवा काही, हा थॉट नाही की माझं हम्म. मेडिटेशन किती सुंदर होईल इथे, हा पहिला हम्म. थॉट आला. आणि तो कम्प्लीटही झाला. म्हणजे मला हम्म. असं अपेक्षित पण नव्हतं. आणि इतक्या भरभर गोष्टी झाल्या, फायनल झालं माझं. आणि ते ऍक्च्युली गेल्या महिन्यातच आपलं पाडव्याच्या दिवशीच रजिस्ट्रेशन होणार होतं. पण आपले इलेक्शन ड्युटी वगैरे त्याच्यामुळे बँकेच्या गोष्टी जरा रखडल्या गेल्या. आणि आता झालं काय की ह्या 2-4 दिवसामध्ये इतकी गती आली कामाला. हम्म. आणि मला हम्म. टेन्शन आलं होतं की आता रजिस्ट्रेशनचं असेल आणि मला बुद्ध पौर्णिमेला सुदर्शन पिरामिडला यायचंय, आणि हम्म. नेमकं जर तेव्हाच आलं तर काय करणार. आणि हम्म. मिस्टर मला म्हणाले, म्हणजे मी यायचं माझं अगदीच कन्फर्म होतं की मला जायचं आहेच आहे मेडिटेशन हम्म. करण्यासाठी. हम्म. पण मग मिस्टर म्हणाले अगं तेव्हा जर आलं तर तू काय करणार. मी म्हणलं नाही, त्याच्या आधीच होणार. हम्म. हम्म. आणि म्हणजे अशी ती धाकधूक होती की जे 1 महिना 1.5 महिना रखडलं काम होतं. पण ते विदिन म्हणजे 8 दिवसाच्या आत, मी गेल्या आठवड्यात गोव्याला गेले होते, त्या 8 दिवसाच्या आत माझं काम झालं. पण म्हणजे काल अनएक्सपेक्टेडली म्हणजे 1 तासाच्या आत माझं रजिस्ट्रेशन झालं. हम्म. हम्म. मग वेळही गेला नाही. म्हणजे माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की अगं वेळ लागतो तिथे, कधी कधी सर्व्हर डाऊन होतो. 2-3 तास लागतात. हो, पण माझं अगदी हम्म. हार्डली 1 तासामध्ये, म्हणजे मी संध्याकाळी 4:30ला गेले, हम्म. 6 वाजेपर्यंत माझं रेजिस्ट्रेशन झालं. आम्ही बँकेत डीडी कलेक्ट हम्म. करायला पण गेलो. म्हणजे छान. इतक्या गोष्टी. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे अजून हम्म. एक माझं हे होतं की माझे मिस्टर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या मिस्टरांना ना, हम्म. म्हणजे ते नास्तिक नाहीये म्हणता येणार, हम्म. पण ते हम्म. असं पूजा किंवा याच्यावरती त्यांचा विश्वास नाहीये, या गोष्टींवरती. मग पण माझा आपणही तेच आहे. सांगतोय ना. हा नाही, पूजा म्हणजे असं देव करणं, देव हं. देव हं. करणं काही नाही, तसं काही हं. नाहीये. पण झालं काय की यापूर्वी म्हणजे जेव्हाही आम्ही, आता गोव्याला आमचं कुलदैवत आहे, तर तिथे हं. आम्ही हं. मी वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा जाते. म्हणजे आता मुलाची हं. 12वी झाली तर तेव्हा एकदा, म्हणजे फक्त एक ग्रॅटिट्यूडच्या हं. भावने, हं. काही मागण्यासाठी नाही, पण हं. जे जे हं. झालंय, जे दिलंय त्याच्यासाठी थँक्स म्हणण्यासाठी, हं. ग्रॅटिट्यूड हं. ह्याच्यासाठी, म्हणून मला मला असं वाटतं की जायला हवं. हं. हं. 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो, पण तेव्हा माझा मुलगा तिथे आजारी पडला आणि मग माझ्या मिस्टरांची खूप चिडचिड झाली. तुला काय गरजच होती का मंदिरात जायची, काय हं. हे आहे का. पण यावर्षी म्हणजे यावेळी माझ्या मनातही नाही, त्यांनी हं. स्वतःच गोव्याचा प्लॅन केला. आणि अगदी महालक्ष्मी टेम्पल आमचं जे आहे तिथं त्यांनी हं. बुकिंग वगैरे करून की आज आपण तिकडेच राहूया. छान. म्हणजे अगदी अनएक्सपेक्टेडली त्यांनीच तिथे प्लॅन केला. तिथे एक दिवस आम्ही तिथे मंदिराच्या ह्याच्यामध्येच राहिलो. आणि पूजा वगैरे मी दुसऱ्या दिवशी ओटी वगैरे भरली आणि आले. पण हं. माझ्यासाठी ना हा खूप शॉकिंग होतं. आणि इतकं सुंदर माझी ट्रिप झाली की मिस्टरांनी पण काही नाही, तुला जे करायचं ते तू कर. आणि मॅडम आज म्हणजे मेडिटेशन मध्ये मी ह्या 3 महिन्यापासून आले. पण मी ह्या वेळी गोवा जे गेले तर हं. समुद्र, म्हणजे समुद्रात बसून मी आहे ना, सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास समुद्रामध्ये स्पेंड केले. वाळूवरतून किती चालले, छान. पाण्यामध्ये बसून मेडिटेशन केलं अगदी 1-1 तास सकाळ मस्त. संध्याकाळ. खूप छान. हा, मला फोटो आणि टाकायचा की नाही? हं. ऍक्च्युली काय झालं की मी एकटीच जायचे, तर त्याच्यामुळे असं हं. कोणी फोटोज घेतला नाही अच्छा. मेडिटेशनचा. सेल्फी घ्यायचा, व्हिडिओ घ्यायचा. हं. पण शेअर एवढं करायला छान म्हणजे, शिका. शेअर करायला शिका. हं. पण इतकं छान तो अनुभव होता माझ्यासाठी हं. की म्हणजे नेचरशी कनेक्ट, आणि तिथे सगळं पंचतत्वामध्ये मेडिटेशन करणं की काय असतं, ही अनुभूती खूपच सुंदर आणि सुरेख वाटली मला. हं. आणि इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी की अनएक्सपेक्टेडली घरातलं वातावरण बदललं. म्हणजे मी जो विचार करते तो माझ्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचतोय, ते एक्सेप्ट करतायत. हं. म्हणजे ह्या अनएक्सपेक्टेडली गोष्टी आहेत
की जिथे वाद होण्याचे चान्सेस व्हायचे तिथे आता न वाद होता, मी काहीही न बोलता माझ्या मनातल्या गोष्टी समोरून येत आहेत. छान. म्हणजे हे इतकं अगदीच अंडरस्टँडिंग घरातलं वाढलं का तर तुम्ही बदललात वाढलं म्हणून वाढलं. दुसऱ्या ऍक्च्युली म्हणजे मला लक्षात आलं मेडिटेशन. की आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही, आपण आपल्याला बदललं की सगळी परिस्थिती पण चेंज ते होते. इतकं सोपं नाहीये ना. आपण काय दुसरे काय बदलणं इतकं सोपं नाही. पण मेडिटेशननी हे सहज शक्य होतं. कारण हा, मेडिटेशननी तेच तेच आपण तेच. पंचतत्व पंप करू लागतो ब्रह्मरंध्रातनं आणि हे पंचतत्व आपला ऑरा बदलतात. एक एक लेयर शुद्ध करायला लागतात आणि आपला ऑरा जसा 6 फूट आहे बदलायला लागतो लेयर, तस तसं इतरांपर्यंत हे बदल ऍब्सॉर्ब केले जातात. त्यांना व्हायब्रेशन जातात आणि त्यांच्यामध्ये हे बदल होतात. त्यामुळं आपोआप तुम्हाला गोवा मिळालं, देवी मिळाली. कालच ऍक्च्युली काल मी मीटिंग फक्त या लोकांसाठीच घेणार होते की ज्यांनी नावं दिली होती. कारण कालचा पूर्ण प्रोग्रामचा संकल्प मी ऊर्जेवर सोडून दिला होता. सरेंडर झाले होते ऊर्जेला. म्हटलं होतं आता मी इथून पुढं तुझ्यावर सोडणार आहे. तुझ्या मनात लोकांसाठी काय द्यायचं असेल तर तू घडव मीटिंग. तर लोकांची नावं येतील. आणि तर आणि मी काल मीटिंग मॅडम घेईन. हम्म. आणि काल मी तुम्हाला मेसेज पण केला, मी बाहेर आहे पण मी येईन. पण माझी इतकी इच्छा होती यायची, मी 8:30च्या आत आले पण घरी. हा, मला माहिती होतं ते. पण काय झालं मग मी ऊर्जेवर सोडून दिलं की तुझी इच्छा आहे का हा लोकांना माझ्याकडनं ज्ञान द्यायची. मला काही राहिलेलं नाही आता. मी खूप ब्लँक होऊन आली आहे हिमालयातनं बरीचशी. तर मी ऊर्जेवर सोडलं की आता मला काही तळमळ नाहीये. तू ठरव, तुला लोकांना द्यायचं असेल तर आज मुला लोकांची नावं येतील आणि मीटिंग होईल. आणि ओंकार साधनेवर तुमची नावं भराभर पहिल्यांदा पडली होती. मी ती बघितली नव्हती. काय मला दिसलंच नाही तो हो ग्रुप. हो हो. आणि त्यामुळे मी इकडे टाकलं की मीटिंग होणार नाही. नंतर पार संध्याकाळी आणि मला नेहमीप्रमाणे वाईटही वाटलं नाही की कोणाची नावं आली नाही, तर प्रोग्राम होत नाही. आणि नेहमी मी असा विचार करते की लोकांवर का डिपेंडंट राहायचं. आपण आपल्याला कर्तव्य आहे आपलं करून मोकळं व्हायचं. अशा हे नेहमी करत असते. पण काल माझं ऊर्जेवर सोडलं होतं. मग मी टाकलं मीटिंग घेणार नाही. नंतर नावं बघितली. मग म्हटलं ह्यांनी नावं दिली तर आपण यांना का तोटा द्यायचा किंवा यांनी ऑनेस्टली नावं दिली आहेत. मग मी ठरवलं त्यांच्यासाठीच मीटिंग घ्यायची. म्हणून मी या 6 जणींना सांगितलं की आपण मीटिंग घेऊयात 8:30ला. कारण अचानक ठरलं होतं आणि मग माझी पण तयारी वाढायचं. आमची 8 वाजताची टाइम असते. आता आज वाढून मी आलीये मीटिंगला. मग काल ते करता नाही आलं मला पटकन. म्हणून मी 8:30ला शिफ्ट केली. आणि यांना म्हटलं फक्त तुमचीच मीटिंग घेणार आहे आणि तुम्हालाच लिंक येईल, तुम्ही कोणाला द्यायची नाही. आणि मी रेकॉर्डही करणार नव्हते. फक्त यांचे अनुभव रेकॉर्ड केले असते मोटिवेशनसाठी. पण मी काय बोलणार होते यांच्यासाठी मी काही रेकॉर्ड करणार नव्हते. मग झालं असं दोघी तिघींचे मेसेज आले. मॅडमचाही मला आला की मी बाहेर आहे. कारण मीटिंग अचानक त्यांना घेते म्हटल्यावर त्यांचंही झालं. शकुंतला मॅडमचंही आलं, अजून कोणाचं काही आलं. मग शेवटी माझ्याकडे पण मी बघितलं तर माझाही इन्व्हर्टर थोडाच राहिला होता. मग मीही म्हटलं जाऊ दे हा उद्या घेऊ. आणि मग आज सगळ्यांसाठीच ती झाली गेली. कारण 1-2 नावं पण वाढली. मग म्हटलं घेऊयात सगळ्यांसाठी. तर असं झालेलं म्हणजे ऊर्जेनी तुम्हाला द्यायचं ठरवलंय. ऊर्जाच करून घेत आहे. तर खूप खूप धन्यवाद मोनिका मॅडम. मोनिका मॅडम नाही. बद्दल वाईट वाटून घेऊ नका मॅडम. पण मला इथे नमूद करायचंय. मी जे कोणाचं बोलत असते ते त्या व्यक्तीसाठी नसतं तर सगळ्यांसाठी असतं. मॅडमला डिले एवढ्याचसाठी झाला तुम्हाला सांगते की मॅडमनी शेअर केलं नाही. ज्यावेळेला मॅडमनी मला फ्लॅटची न्यूज दिली आणि मिस्टरांनी अचानकपणे सांगितलं तर त्या म्हणे रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय मी कसं शेअर करू. तर अशाच 2-3 गोष्टी मी बघितल्या की रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय मी शेअर कसं करू म्हटले आणि फ्लॅट डिले झालेले आहेत, लोनला डिले झालेले आहेत. आणि या गोष्टी मला नेहमीच माहिती आहेत की जसं मी अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला. एका मॅडमची पीएडी होत नव्हती. मग मी सगळे हे संकल्प सांगितले. त्यांना 1 to 1 काउन्सिलिंग करत होते. मग पीएडी झाली. मग तरी सुद्धा त्यांनी ग्रुपला टाकलं नाही. मग म्हणे नाही मॅडम माझं प्रमोशन होऊ देत या पीएचडी मुळे जे होणार असतं ते. मग प्रमोशन झालं, सिलेक्शन झालं. मग म्हणे मॅडम ऑर्डरच नाही हातात आली. ऑर्डर तर मिळू दे मग मी शेअर करते. मग ऑर्डर मिळाली तुम्हाला सांगते तरी शेअरिंग नाही. अहो मॅडम, आणि प्रत्येक जण फोनवर मला हे सांगत असतं पण ग्रुपला शेअरिंग करायला नको असतं. अहो मॅडम शेअर करा, तुम्हाला खूप फायदा झालाय. ह्या मेन गोष्टी पीएडीच्या. बाकीच्या जीवनातल्या संसारातल्या तर गोष्टी प्रचंड बदलल्याच होत्या. घर फ्लॅट सुद्धा झालेला होता. मग म्हणे नाही मला ऑर्डरच नाही मिळाली. मग ऑर्डरही आली. मग म्हणे स्केल मिळालं नाही मला. पूर्ण स्केल मिळालं नाही म्हणून नाही आणि अजूनही शेअर केलं नाही.
शेवटी आता प्रोग्रामच करत नाहीत, डिटॅच झाल्या. असं असतं. तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. शेअरिंग करण्याने आपली ऊर्जा वाढते. हे एक सायन्स आहे. ग्रॅटिट्यूड आणि शेअरिंग करण्याचं सायन्स आहे. आपण पेढे का देतो चांगली गोष्ट झाल्यावर? पेढे आपण अशासाठी देतो की चांगली गोष्ट झाली. आणि आपण एका हायर आनंदात जातो. छान-छान गोष्टी होऊ लागतात. तुम्हाला जीवनात अनुभव असतील की चांगल्या म्हणजे चांगल्या व्हायला लागतात, वाईट म्हणजे वाईट व्हायला लागतात. तर या आपल्या विचारांनी होतात आणि या व्हायब्रेशनला, या एनर्जीला वाढवणे म्हणजे शेअर करणे. आज आता या मॅडमनी व्हिडिओ केला. 4 लोकं बघतील. अजून त्या व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत येऊन थडकतील आणि या व्हायब्रेशन त्यांना रिटर्न्स येतात. त्यामुळे डबल व्हायब्रेशनमध्ये जाणं होतं. ग्रुपला यांच्यामुळे एनर्जी मिळते. कोणाला संकल्प करावे वाटतात. म्हणजे हे वाटणं सुद्धा झालं. आपण लोकांना मोटिव्हेशन करणं झालं. या सर्व गोष्टींमुळे अर्थात आपल्याला फायदा होतो. आता इथे एकच प्रश्न असतो, की ज्वेलसी असते किंवा आपल्याला असं वाटतं बाबा रजिस्ट्रेशन नाही झालं मग कसं सांगू? मग कॅन्सल झालं तर काय? पण इथे ओळखतंय कोण? म्हणजे कोणी फारसं कोणाला ओळखत नाही. झालं तर झालं, कॅन्सल झालं, असा विचार करायला हवाय. तर या गोष्टी मला सांगायच्या आहेत तुम्हाला. धन्यवाद मॅडम, मोनिका मॅडम. ओके तुम्ही ओके. येऊन आज होते. शेअर धन्यवाद. केलं छानपैकी. धन्यवाद. आणि 2-3 धन्यवाद. महिन्यातच धन्यवाद. नवीन साधकांना एवढे रिझल्ट मिळणे म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. शकुंतला मॅडम येताय तुम्ही? शकुंतला मॅडम? येस मॅडम. त्यांच्याही फ्लॅटचं असंच झालेलं आहे शकुंतला मॅडमचं. सांगा मॅडम. हो हो हो. फ्लॅट रजिस्ट्रेशनची स्टोरी तुम्ही मागच्या वेळेला मॅडमनी शेअर केली होती. बोला मॅडम. आता सगळं डील झालेलं आहे मॅडम आता माझे हो, फ्लॅट. हो. तसा मी संकल्पच केला होता की साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तरी डील झालं पाहिजे आपलं म्हणून. हं. म्हणजे आणि झालंय यांचंही आता. अवघ्या 1 तासात रजिस्ट्रेशन, अर्ध्याच तासात झालं बहुतेक. मी त्यांना दोनदा हो सांगत होते, "मॅडम रजिस्ट्रेशनला वेळ लागतो हां, लगेच झालं पाहिजे ना." आणि झालं, लगेच झालं मॅडमचं रजिस्ट्रेशन. हो हो. हं, रजिस्ट्रेशन झालं आणि मेन म्हणजे गोष्ट कुठली माहिती का मॅडम? माझे हं. पैसे सगळे नील झाले म्हणजे छान. म्हणजे सगळे पैसे आम्ही पे केले. हं, अवेलेबल छान. झाले म्हणजे आमचे. तो एक मॅडमचा फायदा फ्लॅट झाला. कॅन्सल होत होता, पैसे कमी पडत होते आणि मॅडम चिंतेत बसल्या होत्या. पण त्यांना टेक्निक आठवलं आपलं, केलं आणि त्या बिल्डरचा स्वतःहून फोन आलेला आहे, की "ठीक आहे, पैसे कमी पडत आहेत, या." तरी या. हे आपण विचार करायचाच नाहीये, डोकं लढवायचंच नाही. कोण करेल, कसं होईल, कोण देणार? आपला भाग नाहीये. आपण निसर्गाला सांगायचं, निसर्ग आपल्यासाठी करतो. हे वेगळ्या भाषेत सांगते. आपणच क्रिएटर आहोत. आपल्याला जे हवं आहे ते आपणच क्रिएट करतो. आपणच क्रिएट करतो म्हणजे आपल्याला हवंय, होणार आहे, की झालं क्रिएशन. आपण मनात शंका आणल्या तर नाही होणार आहे. कारण आपण शंका घेतल्यात मनात. पैसे कोण देईल? बिल्डर कसा तयार होईल? या आपल्या शंका आहेत. लॉजिकल माइंड. हे बदलायचंय. मॅडम बोला. अजून काय? आणि अशा ना बारीक सारीक भरपूर गोष्टी आहेत सांगा की ना थोडेफार. म्हणजे माझा रागावर इतका आता कंट्रोल झालाय ना मॅडम त्या ध्यानामुळे नाही की ध्यानाचं नाही सांगत आहे आपण. आज संकल्पाची मीटिंग आहे ना. संकल्पामुळं काय काय संकल्प केले होते, काय पार पडलेत हे सांगायचंय. संकल्प असा संकल्प की माझ्या सिंगापूरला गेलेल्या नातवाची खूप आठवण होत होती आणि विशेष म्हणजे ना तो आज आला इकडे. कसा? मस्त. अचानक हा. आला का? नाही काय झालं थोडस वाईटच घटना झाली खरं तर. हो पण तिचे अचानकच आला ना. हो अचानक आला तिचे प्लॅन नव्हता. लग्न. तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली आणि आला. हो बरोबर. काहीतरी कारण घडवून, है की नाही? हो हो. अजून काय? अजून माझ्या मिस्टरांच्यात खूप चेंजेस झाले. तो एक संकल्पच मी केला होता खरं तर. हं. चेंजेस इथे झाले. मात्र मी मॅडमना बोलले होते, म्हणजे काउन्सिलिंग वन टू वन फार महत्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणतेय फोन करत चला. फार कमी जण फोन करण्याची संधी घेतात. मी ज्याला हो. काउन्सिलिंगला वेळ द्या, देते, फोन करा म्हणते, त्याला करत नाहीत. आणि कशावरून तरी मॅडमचं माझं बोलणं झालं. मॅडम बहुतेक पिरॅमिडला आल्या होत्या आणि मी बोलले तर सहज असं झालं. म्हटलं बदला ना विचार मिस्टरांबद्दल. बघा ना काय हवे तो विचार पेरा. मिस्टरांच्या फिरण्याची काळजी, मिस्टरांच्या व्यायामाची काळजी कशाला करायची?
काही फिरायला जाऊन आल्यावर तब्येत चांगली राहणार आहे का? असं नाही. हे सगळं सोडून द्यायचंय आपल्याला आता. हे बेसिक समीकरण, बेसिक नियम, हे खाल्लं की हे होतं, व्यायाम केला नाही तर हे होतं, हे सोडून द्यायचंय. मी त्यांना हे सगळं सांगितलं. काही गरज नाहीये. आणि मॅडमनी संकल्प पेरला आणि बदल झाला. अजून काय मॅडम? शकुंतला मॅडम अजून काय? अजून असं की नवीन फ्लॅटची मी खूप वाट बघतीये. संकल्प लिहून टाका, पोझिशन लवकर मिळालंय. पोझिशन कधी मिळणार आहे? आपल्याकडे सुचेता मॅडमचं उदाहरण आहे. USA ला गेल्या मुलीकडे फ्लॅट मिळत नव्हता. किती फ्लॅट बघितले, आवडत नव्हते. शेवटी मॅडमना संकल्प लिहायला सांगितला आणि 15 दिवसाच्या आत भले मोठंच्या मोठं घर आपण बघितलं, त्याचे फोटो व्हिडिओ. 15 दिवसाच्या आत मॅडम राहायलाही गेल्या मुलीचं सगळं शिफ्ट करून, आणि त्यांना इकडे येण्याची ट्रिप पुढे पोस्टपोन करावी लागली. म्हणजे त्यांचं इंडियाला येणं परत प्लॅन होतं, पण त्याच्यात सगळं झालं. तर हे संकल्पाचं बळ आहे. तुमचं पोझिशन कधी आहे त्याच्या आधी लिहा, तुम्हाला हवे तेव्हा. विचार करू नका कसं होईल काय होईल, आणि त्यावेळेला तुमचं पोझिशन मिळेल. अशाच प्रकारे मी माझ्या पिरॅमिडचं रोड सुद्धा कन्स्ट्रक्शन झालेले आहेत तिथले फार्म हाऊसचे. रोड होत नव्हते, मला रोड हवा होता, रोड झाला. नंतर मी संकल्प पेरला होता आजूबाजूला वस्ती पाहिजे. तर तुम्ही या आता बघा, 23 तारखेला बघालच किती बंगले झालेत लगेच जवळच समोरच, आणि कसं झालंय बघा. इतकं संकल्पाला बळ आहे. पटापटा प्लॉट पडून विकले गेले, बांधकाम सुरू झाले, लोक बंगले बांधले आणि राहायलाही आले. 1 वर्षाच्या आत ट्रान्झॅक्शन झालेला आहे. रस्ता पण नव्हता आधी, कोणाचंच काही शुकशुकाट होता, पण आता व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्ही पोझिशनचं काय बसलात? पोझिशनही मिळतं लवकर, करून बघा. तर आता मला वाटतं सविता धर्माधिकारी मॅडम ट्रॅव्हल मध्ये आहात का मॅडम? सविता मॅडम नसाल तर अर्चना बेंद्रे मॅडम बोला, आहात का अर्चना बेंद्रे मॅडम? त्याही नसतील तर दुसरं कोणी बोला, जे कोणाला बोलायचंय ते. हाय कोणी मॅडम. मी हा बोला, मनीषा मॅडम. हा अर्चना मॅडम बोला. मी हा बोला. हा पहिल्यांदा ब्रह्मांडी ऊर्जेला नमन. मग मॅडम तुम्हाला धन्यवाद. तुम्ही जे जे संकल्प सांगता ते माझे बरेचसे पूर्ण झाले ते, आणि आता अजून 2-3 येते काही झाले नाही ते. आता ते मी तुम्हाला पर्सनल फोन करून मी तुम्हाला ते सांगणार आहे ते. काय झाले नाही ते काही सांगत बसू नका मला. काय झाले ते इथे सांगा. हो सांगणार आहे की तुम्हाला. हम्म. मी पहिली जे जे ध्यान तुम्ही महिनाभर घेतले त्या ध्यानामध्ये मी पहिले ब्रह्मांडी ऊर्जेला रात्री झोपताना सांगायची की मला ते ध्यान करायचंय, आणि त्या ध्यानाला 9 गजर वाजतात मी उठू लागले, आंघोळ करून बसू लागले, आणि तो संकल्प मी लिहित होते. आणि ह्याच्यामध्ये माझा वाढदिवस कधी झाला नव्हता, तो माझ्या मैत्रिणींसोबत वाढदिवस झाला. मैत्रिणींसोबत बाहेर म्हणजे असं जेवायला वगैरे एकदा दोनदा गेलो. हे संकल्प म्हणजे मी घरातच असायचे ना, तर मी असं लिहायचे की केंद्रामध्ये जायचे स्वामीच्या, त्याच्यामध्ये लाईट बिन झाले आणि सगळ्यांच्या ऊर्जेमध्ये मी राहून तिथं मला खूप छान वाटायचं, ऊर्जा मिळत होती तिथे मला तुमच्या ते हम्म. ह्याच्याने. असं. बर्थडेचा आणि संकल्प लिहिला होता का? हो लिहिलं होतं, म्हणजे मैत्रिणींसोबत बाहेर जाईल असे, तो माझा पूर्ण झाला. हम्म. हो, छान. आणि मैत्रिणीसोबत कधीच कुठे गेले नाही ना, माझे इतक्या वर्ष मी एकत्र कुटुंब होते आणि आता बाहेर पडले तर मैत्रिणीसोबत जरा बाहेर जाऊ लागले. आणि संकल्प लिहिला पिरामिडला यायचा, तो सुद्धा आता माझा लवकरात लवकर पूर्ण होईल. देणगीचा लिहिला होता, पण हम्म. थोडीशीच माझी देणगी झाली, पण आता अजून द्यायची माझी आहे. लिहिलंय तसं मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा लिहिणार आहे. हम्म. तुम्ही येताय ना 23 अं, तारखेला? बघू 23 तारखेला चाललाय येताय विचार ना? म्हणजे सोडलं तर येणार आहे, कारण मुलाची परीक्षा असं आहे ना, नाही म्हणायचं. मग पेपर काय आहे ते. शिकताय? सोडलं तर येणार आहे बिलकुल म्हणू नका, नाही तर मग काय झालं?
मी येणार आहे, संपलं. बाकी काय विचार करायचा नाही. येणार तर आहे, मी लिहिले अहो लिहिले पण तीन असे तीन चार शब्द बघा, ह्याच्यामध्ये लिहिले मी तुम्हाला संकल्पामध्ये. सगळ्यांना ऐका, मी तुम्हाला सगळ्यांना हम्म. सांगते, लिहून घ्या तुम्ही. काही गोष्टी मला खूप वेळा सांगायला लागतात, त्या अतिशय तुम्ही आता थोडी सुधारणा सगळ्यांनी करायची. आता मॅडम म्हटलं एक वाक्य की मला कोणी सोडलं तर मी येईल. हे तुम्ही निसर्गाला कमांड देत असता. तुम्ही प्रोग्राम टाकता निसर्गाला, माहितीये की मला कोणी सोडलं तर मी येईल. अजिबात निसर्ग ऐकणार नाहीये तुमचं. कोणी सोडलं तर मग त्यापेक्षा सरळ म्हणायचं मी येणार आहे, संप. तो निसर्ग बघेल ना कोणाला पाठवायचं आणि कसं यायचं. तुम्ही करून बघा ना. तुम्ही तुम्ही प्रत्येक जण मला ना नेहमी पिरियड मध्ये आले तर चालेल का, अरे कशाला ही शंका आली पाहिजे. त्या दिवशी बघून घ्या ना, बघून घ्या. तिथे आली तर मग विचारा, येऊ नका, निसर्गाला भेटा. हे काय प्रत्येक जण मला पिरियड ध्यानाचं ध्यानाला ग्रुपमध्ये आणि मला कोणी घ्यायला आलं तर मी येऊ शकते. हे बदला आता, तुम्ही सगळ्यांनी बदला. 10 वेळेला मला प्रत्येक गोष्टी सांगायच्या नाहीत. तुम्ही एकही वाक्य उच्चाराल, ते वाक्य तुम्ही निसर्गाला सांगत असता. निसर्गात प्रोग्राम टाकत असता. मी ह्याच्यावर खूप घेणार आहे. आता जो मटेरियल येणार आहे त्याच्यात बरंचसं हेच नॉलेज आहे, की खूप बदललंय आता. मी ते सांगेलच संकल्पामध्ये. आता कोण राहिलंय, कोणाला सांगायचंय का? अजून कोणाची नाव आहेत जरा बघा, कोणीतरी ग्रुपमध्ये. आणि मॅडम अजून मॅडम मॅडम हा सांगा. हा मॅडम मॅडम अजून हा सांगायचंय मला. हा अं, संकल्पामध्ये लिहिलं नाही का, तुम्ही म्हणत होते की ज्याचा आपल्याला राग येतो ते एका पानावर लिहायचं आणि हे करायचं. हो 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 अं, त्या गोष्ट तर मी असं केलं, एक हम्म आठवडाभर असंच केलं. आणि हम्म जे जाऊन माझ्याशी वाद केला होता ना, ती हम्म स्वतःहून 2 वेळा माझ्याशी बोलली. किती छान बघा. हे सुद्धा मॅडमना मी पर्सनल हम्म. काउन्सिलिंग केलं. एकदा हो गेले हो. होते सातारच्या प्रोग्रामला आणि आपले बरेच साधक आले होते. आणि मला खूप वाईट वाटलं, मी त्यांना वेळ देऊ शकले नाही कारण कार्यक्रम बराच लांबला, वेळ लागला. मग शेवटी मी गाडीत बसल्यावर फोन केले. मी मी त्यांना सांगितलं होतं, आता मी गाडीत बसेल आणि तुम्ही मला एकेकीने फोन करा. मला पर्सनल डायलॉग साधायचे होते. मॅडमनी पहिला फोन केला. मग मॅडमशी अर्धा तास मी काउन्सिलिंग केलं आणि त्याचे रिझल्ट्स आले. काही लोकांनी केलंच नाही फोन, ज्यांच्या जीवनात भयंकर प्रॉब्लेम आहेत, त्यांनी एवढी संधी देऊनही फोन केला नाही. तर हे लक्षात घ्या तुम्ही. एवढं कोण तुम्हाला जवळून विचारणार नाही, वेळ देणार नाही. पण तरी सुद्धा त्यांनी फोन केला नाही. त्यांच्या नातेवाईकांकडे मी मेसेज पाठवले, अरे काय प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम दिसत आहेत, पण शेअर केले नाही. तरी सुद्धा काही बदल झाले नाहीत. मग हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मॅडमना मी प्रत्येक वेळेला सांगतेय, सगळ्यांनी लक्षात घ्या, सासरकडची नाती पहिल्यांदा चांगली करा. सासरकडची नाती जोपर्यंत तुम्ही चांगली करत नाही, तोवर आयुष्याला एक उच्च लेव्हल येत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला मला शब्द आठवला नव्हता, नाड. आणि हा मला ध्यानातून आलाय, नाड. एक नाड असते, आपली नाड. नवऱ्याची त्याच्या आई-वडिलांची, आपली आणि आपल्या आई-वडिलांची नाड असते. आता हेच रहस्य मला कळलेलं आहे. मी जे हे बोलते त्याला थोडंसं प्रूफ असं मिळालं, की मी तुम्हाला सांगितलं डीएनए बदलतात. ही व्हॉइस क्लिप ऐका परवाची. ऐका म्हटलं तरी बऱ्याच जणांनी ऐकलेली नाहीये. तर या ज्या आपले विचार असतात, समजा आता माझा उदाहरणार्थ विचार करूयात. माझा विचार जसा बदलत असतो ना आता, तसं माझ्या डीएनएत सुद्धा बदल होत असतो. आणि आपण आपल्या मुलांना डीएनए दिलेत किंवा आपल्यामध्ये आपल्या आई-वडिलांचे आलेत. मग आपले आई-वडील जसा विचार करतायत तसेही विचार आपल्यात आपोआप इंड्यूस होतात. कारण डीएनएने आपण कनेक्ट आहोत. म्हणजे पाणी, समजा पाणी आपण एका ग्लासमध्ये ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये काही घाण पडली, तर पूर्ण ग्लासला इफेक्ट येणार आहे. तसंच होतं ते. आणि त्यामुळं आपल्या सासूबाईंना, सासऱ्यांना आपण त्रास देणे म्हणजे आपल्या जीवनात अधोगती करणे. जसं पितरांचं आहे तसं जिवंत सासू-सासऱ्यांचं आहे. त्यामुळं हे नातं पहिलं. कारण पुरुष हे शिवतत्व आहे आणि आपण हे शक्ती आहोत. आणि आपल्या ह्याच्यामध्ये कल्चरमध्ये शिवाला जास्त महत्व आहे. शिव, पुरुष. आणि हा भाग जेवढा स्ट्रॉंग असेल आपला, तेवढं आपलं आयुष्य चांगलं असतं. आपण जर आपल्या मिस्टरांना जास्त आपण मत दिलं, व्हॅल्यू दिली, कन्सर्न केलं,
तर आपण त्यांना ती पॉवर देतो. त्यांना पॉवर दिली की आपली जीवन स्ट्रॉंग. ज्या घरात बायका स्ट्रॉंग आहेत त्या घरात सगळी सुख नाहीत, तिथे काही दुःख आहेत. या गोष्टी खूप लक्षात घ्या तुम्ही. ऊर्जा सायन्सच सगळीकडे आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतेय, ज्या सासू आहेत त्यांनी सुनेला चांगलं वागवा, जावांना चांगलं वागवा, एकमेकींनी जावांनी हे मोबाईलचे वागवा, तर नाही तर संबंध ठेवू नका, बोलू पण नका तुम्ही. बोलणं महत्वाचं नाहीये. व्हायब्रेशन्स आपले त्या व्यक्तीबद्दल चांगले पाहिजेत. व्हायब्रेशन खूप चांगले व्हायब्रेशन, की बाबा यांचं भलं हो, यांचं चांगलं हो, बस. आपलं पटत नाही, मान्य आहे मला. मतांची भिन्नता असते, विचारांची भिन्नता असते. कशाला बोलायला जायचं? आपल्याला बोलायचंच नाहीये. आपण फक्त ना आपलं मत, की तिचं चांगलं हो, तिचं चांगलं हो, हा विचार ठेवला की आपलं पहिल्यांदा चांगलं होतं. आणि हे करायचंय आपल्याला. मग तुमचं घराचं काम झालं आणि की नाही मॅडम मी मॅडम? रोज हम्म, घराचं काम झालं का? नाही ना, अजून ते नाही झालं अजून. तेच सांगणार हं. होती की मला की कारण तुम्ही त्यांना तिथे नाही ना, जेलसीचा नाही झालं विचार अजून. तिथे जेलसीचा विचार केला. नाही झालं. मॅडमचं काम घराचं व्हायला आलं होतं. तुम्हाला सांगते, या पण उदाहरण माझ्याकडे खूप उदाहरण आहेत. वाईट वाटून कोणीच घ्यायचं नाहीये. माझ्याकडे खूप उदाहरण आहेत, की शेअर नाही केलं आणि पुढे गेलंच नाही प्रकरण. त्यांचं घराचं काम भाड्याचंच होतं. झालं होतं. पण शेअर करा म्हटलं तर केलं नाही. का तर जेलसीचं कारण सांगितलं आणि मग आज तागायत झालं नाही. तुम्ही आयुष्य तुमचं घडवता. हा विचार मॅडमचा होता, की जेलसी आहे ग्रुपमध्ये कोणाची असेल, ओळखीचे असतील, पाळखीचे असतील. आणि त्याच विचाराने आज घर झालेलं नाहीये. बऱ्याच लोकांना डिले झालेला आहे. कारण हा आपला विचार आहे. माझं रजिस्ट्रेशन झालं नाही, मी कसं शेअर करू? मी ज्यावेळेला सांगतेय, बघा, मी गुरुचं पद स्वीकारलं नाहीये. पण मी सांगतेय तर ऐकत चला ना, कारण तुमची ऊर्जा मी आहे ना, मी दातृत्व आहे नाही ते माध्यम मी आहे ना. म्हणजे मंगलधन विचार नाही करायचा, आपला सपोर्ट सिस्टीमचा विचार करायचा. केवढा मोठा, आता शैलजा मॅडमचं माझं बोलणं झालं. मी म्हटलं एवढा मोठा सपोर्ट आहे, कोणी अजून कळत नाही. इतकं सुंदर आपल्याला गाईड करतोय. लोक आताशी ज्या गोष्टींवर चर्चा करतात त्यावर आपला पहिला कोर्स होऊन, प्रोग्राम होऊन, रिझल्ट केवढे आले 2 वर्ष. हो, बोलायचं आहे तुम्हाला. अजून नावं दिली त्यांचं होऊ दे ना, मला पण बोलू दे ना. तर या गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात घ्यायच्यात. आणि इथे जी ऊर्जा तुम्हाला सांगते, अरे शेअर करा, तुम्ही तिथे तुमचं सांगता, नाही होणार आहे पुढे. तुम्ही लिहून घ्या. या ऊर्जेचं सायन्स आहे, तिथे काही इगो नाही कोणाच. ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस त्यासाठी आहे. आणि आता सध्या हे खूप महत्व आलेलं आहे फॉरगिव्हनेसचं. हे पण सांगणार आहे राच्या कार्यक्रमात. काय आहे ऍक्च्युअली, का करायचंय फॉरगिव्हनेस, का गरजेचं आहे, आता तर फार महत्वाचं आहे. चला, कोणाचा नंबर आहे पुढं? मॅडम बोलायचंय अजून काही? अर्चना मॅडम. आणि मॅडम रोज अफर्मेशन माझे तोंडावरचे पूर्ण वांगाचे डाग गेले, माझी थायरॉइडची गाठ किती सुद्धा गेलेली आहे सुंदर. मॅडम. मी रोज पाण्याला अफर्मेशन देते, माझी गाठ कमी झाली, माझी बघा गोळ्या मॅडमचा कमी फोटो झाल्या. किती सुंदर घरावरचा आहे. पिरॅमिड माझ्या घरातल्या सगळ्या मुलाबाळांना ऊर्जा देतात. मेसेज असं या असं मॅडमला. ऊर्जा मॅडम असं कितीतरी ऊर्जा बदल देते दिसतोय. असं. तुमचा आवाज कट होतोय मध्ये मध्ये. इतकं म्हणजे हो, ते रेंज नाही ना मॅडम, पाऊस येतो खूप. हम्म. हो का? बर. आणि असं हे म्हणजे हाताची बोट फार माझी आग होती, ती जेवता येत नव्हतं मला. ते महिन्याभराच्या ध्यानाने त्या फार कमी आलं. सांधेदुखी गेली माझी, तोंडावरचे डाग गेले माझे. आणि तो घरावरचा पिरामिडला रोज अफर्मेशन देऊन की असे माझे आता थोडे पैशाचं काम झालं, माझं घराचं काम झालं, असं रोज महिनाभर मी हे सगळं करून माझं पूर्ण म्हणजे बरेचसे शरीराचे माझे हे कमी झाले, ते आजार कमी झाले ते. आणि आता थायरॉइडची गोळी सुद्धा माझी कमी झाली आणि आता परत चेक करायला लावली मला. खूप छान. धन्यवाद अर्चना मॅडम, खूप मनापासून शेअरिंग केलं, खूप धन्यवाद खूप मॅडम धन्यवाद. मनापासून. अर्चना मॅडम सुद्धा नवीनच साधक आहेत. 1 वर्ष झालं का? हो, वर्ष झालं. हो, फक्त एप्रिल एक महिन्यात वर्ष वर्ष झालं. फक्त 1 वर्ष झालेलं आहे. पण या एका वर्षात जबरदस्त जीवन बदललंय त्यांचं.
का तर हो त्यांनी हो हो मॅडम. खूप मन लावून ध्यान सुरुवातीपासून केलं. या अंथरुणावर खिळलेल्या होत्या, यांना उठूनही बसता येत नव्हतं. सांधेवरतीचा प्रचंड त्रास होता. 15-15 गोळ्या चालल्या होत्या मॅडमच्या, हो ना? किती गोळ्या चालल्या होत्या? हो हो. 15 15 15 गोळ्या गोळ्या. सकाळी, 15 गोळ्या संध्याकाळी, पेन किलर सकाळ संध्याकाळी 2-2 गोळ्या खायचे पेन किलरच्या, पण एवढं मला त्रास होत होता. यांना जेव्हा मी सगळं काउन्सिलिंग केलं, म्हटलं झोपून तर झोपून ध्यान करा, काही उठून बसायची गरज नाही, आनापानसती ध्यान करा. आणि मॅडमनी एवढं ऐकलं की एका महिन्यात त्या उठल्या आणि प्रचंड मन हो. लावून सगळं केलं, कार्यक्रम सगळे केले, सिन्सिअरली केले आणि त्यामुळे आज हे आयुष्य बदलले. नुसतं शारीरिक नव्हे, वांग गेली, थायरॉइड गेलं, गोळ्या कमी झाल्या, गाठ कमी झाली, हे तर सगळं शारीरिक आहे. पण घरातलं जे बदललंय ना, ते तर अजून प्रचंड आहे तुम्हाला सांगते. तर खूप खूप हम्म. धन्यवाद अर्चना मॅडम. बोला, पुढचं नाव धन्यवाद कोणाचं मॅडम. आहे त्यांनी बोला. हॅलो. पुढचं नाव कोणाचं आहे बोला. हा, सुनेत्रा देशपांडे बोलते मॅडम. हा बोला. हा, व्हिडिओ सुरू तुम्हाला करताय? मंगल मॅडमना धन्यवाद, ब्रह्मांडीय ऊर्जेला पण धन्यवाद. मी मार्च पासून तुमचा क्लास व्हिडिओ शेअर करते. करा की मॅडम, सुनेत्रा मॅडम करू शकताय? हा. करा ना, हॅलो. नवीन साधकात मला दिसलं पाहिजे चेहरा. हो, दिसतोय सुनेत्रा मॅडम. मॅडम आपलं सविता मॅडमच्या बहीण ना तुम्ही? हो, करेक्ट. तसा चेहरा सांगतोय बघा, सविता धर्माधिकारी मॅडमच्या बहीण आहेत. चेहरा सांगतोय, बोला. नवीन साधक आहे म्हणून मी म्हटलं व्हिडिओ सुरू करा. हा बोला. बरोबर बरोबर. मी मार्च पासून करतेय. ओंकार साधना करायला लागल्यापासून माझा उत्साह वाढला, पॉझिटिव्हिटी तर वाढलीच आहे. आणि मी सकाळी रोज 4:30चा क्लास करेन असा संकल्प केला, तर तो 80-90% मला तो क्लास व्यवस्थित अटेंड करता आला आणि करतेय मी. हो. त्याच्यात नंतर मी असा संकल्प लिहिला होता की माझ्या आई वडिलांना दोघांना तब्येतीचा त्रास वाटत होता जेव्हा मी हे सुरू केलं तेव्हा. वडिलांना गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. आणि मी असं सारखं लिहित होते की वडिलांना ऑपरेशन शिवाय बरं वाटू दे. तर आता मला 2 दिवसापूर्वी कळलं की वडील व्यवस्थित घरातनं बाहेर जाऊन व्यवस्थित सगळीकडे फिरून बिरून व्यवस्थित आनंदात जाऊन आले. आईचं पण दुखणं बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. दुसरं म्हणजे माझ्या मुलीची ऍडमिशन MBA च्या कॉलेजला तिला पाहिजे त्या ठिकाणी झाली. खूप छान. संकल्प लिहिला होता? त्याच्यानंतर हो, लिहिला होता. छान. आणि तिला पाहिजे ते कॉलेज मिळालं. तिची लोनची वगैरे सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली. काल तिने चेन्नईला MBA च्या कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि कालपासून तिचं कॉलेजही सुरू झालं. खूप सुंदर. आणखीन एक कसं होतं की माझी एक मैत्रीण कॅन्सरने वर्षभरापासून आजारी होती आणि तिला मला भेटायची खूप इच्छा होती. म्हणजे तिला हम्म. भेटायला जावं असं वाटत होतं पण जमत नव्हतं. आणि हम्म. मला हे ओंकार साधना करायला लागल्यानंतर तिने स्वतःहूनच मला सांगितलं की आता माझी बऱ्यापैकी पहिली ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे आणि मी तुझ्याकडे येते, मला चेंज हवा आहे. आणि तिच्याबरोबर माझ्या 2-3 मैत्रिणी पण आल्या आणि छान आमचं गेट टुगेदर झालं. तिलाही खूप समाधान मिळालं, मलाही खूप समाधान मिळालं. त्यांना ध्यान सांगितलं की नाही? सांगितलं त्यांना. तिला. हा. तिला पण सांगितलं. फक्त तिला ते ट्रीटमेंट वगैरे जरा सुरू आहे त्यामुळे ती म्हणली मला 9:30चं टायमिंग जमत नाहीये. तर मी तिला साईटचा पण तुमचा ऍड्रेस दिलेला तिला. पण हम्म. अजून तिने ते बहुतेक फॉलोअप नाही केलेलं नाही, त्याचं. ठीक आहे. हा. हम्म. आणि दुसरं म्हणजे मी विहंगमला देणगी देण्याचा पण संकल्प केलेला, तो पूर्ण झाला माझा. हम्म. त्यानंतर मागच्या प्रतिपदेला मी ऑफिसच्या कामासाठी म्हणून बाहेर गेले होते. एका कलेक्टर ऑफिस मध्ये मला भेटायची वेळ आली होती, म्हणजे जायचं होतं, काम होतं. हम्म. आणि मी गाडीतनं जातानाच संकल्प केला की माझं हे काम व्यवस्थित होऊ दे. तर मी त्या कलेक्टर ऑफिस मध्ये गेलेला असताना तिथे आमच्या एका ऑफिसच्या जागेच्या रेंट विषयीचा कार्य हे होता, हम्म. इश्यू होता. आणि मला त्या कलेक्टरांनी डायरेक्ट 11 लाख रुपयांचा वे ऑफ मिळाला म्हणजे माझ्या ऑफिसच्या कामात. किती सुंदर. छान. हा. मग आणि तुम्हाला त्यावेळेस काय म्हणजे बॉस म्हटले की नाही तुमचे? हो, म्हणले ना. ते अजून आता त्या आणखीन काय त्याच्यात करता येईल असं चाललं आहे. पण माझ्या डोक्यात जे होतं की मी आता रस्त्याने जाताना हा संकल्प करतेय, मला तो तुम्ही म्हणता तसं की डाव्या नाकपुडीवर वगैरे काही करता नाही आलं. मी गाडीत बसल्या बसल्या त्या वेळेत तुम्ही जे सांगितल्या वेळेला ते केला.
आणि उतरून त्यांना भेटायला गेली तर ते मला 11 लाख रुपयाचं वे ऑफ तो तरी मिळाला. प्रतिपदेच्या वेळेत केला का? हो, प्रतिपदेच्या दिवशीच त्याला त्याच काय वेळात. तुम्हाला सांगते मी, ते त्याचं हम्म. बोलून घ्या तुमचं, मग सांगते. हा. हं. आणि तसंच या माझ्या मैत्रिणी जेव्हा आल्या होत्या आणि माझ्या छोट्या छोट्या ऑफिसच्या कामाच्या वेळेत मला ऑफिसच्या कामात सगळ्याच लोकांची खूप छान साथ मिळाली. म्हणजे अनएक्सपेक्टेडली मी इथे एकटीच राहते, सध्या ट्रान्सफर झालेली असल्यामुळे. तर अगदी मिनिमम सामान वगैरे असं होतं माझ्याकडे, पण मला ऑफिसच्या लोकांनी न काही म्हणता कूलरची सोय करून दिली. माझ्या मैत्रिणी येणार म्हणून, त्याच्यानंतर गादी, उषा, युट्यूब, नाश्ता घरपोच आणून छान. देणं, आणि सगळ्याच म्हणजे ट्रिप अरेंज करून दिली आमच्यासाठी. सगळ्याच गोष्टी अगदी मी डोक्यात घेतल्या की तशा होत आहेत. याचं मला खूपच समाधान मिळतंय आणि उत्साह वाढतोय. त्यामुळे न चुकता कार्यक्रम केला जातोय अटेंड माझ्याकडनं. हम्म. त्यामुळे तुम्हाला आणि ब्रह्मांडी ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. ते तुम्ही कार्यक्रम करताय म्हणून हे सगळं होतंय. कारण कसं होतं की ध्यान केलं, सकाळी लवकर उठलं की बरेच बदल आपोआप व्हायला लागतात. हो, खरंय खरंय खरंय. मुख्य म्हणजे माझ्या वडिलांना ऑपरेशन होण्याची माझी खूप जबरदस्त इच्छा होती आणि ते घरात सुद्धा चालू शकत नव्हते, बाथरूम पर्यंत पण जायचं त्यांचं त्यावेळेस. आणि मला असं वाटायचं की मी इतक्या लांब आहे आणि तिकडे मला आता तिथे असं पटकन जाता येणार नाहीये. शक्यतो त्यांचं ऑपरेशन न झालेलंच चांगलं. हळूहळू त्यांना महिनाभरात छान फरक पडला आणि 2-3 दिवसापूर्वी असंही समजलं की ते व्यवस्थित जाऊन फिरून बिरून बाहेरून खूप म्हणजे 2-3 महिन्यानंतर बाहेर पडले होते. तर धन्यवाद मॅडम. धन्यवाद चांगला ग्रुप सविता मॅडम. बघा, जॉईन मार्च केला. मध्ये जोडल्या गेल्यात मॅडम. आणि सुरतला बदली झालेली आहे त्यांची, पुण्यात राहिला आहेत, पण बदली ऑफिसची सुरतला आहे. मी त्यांना सांगितलं की वलसाड तुमच्या जीवनात आता ध्यानाला जोडायची वेळ आली म्हणून बदली झालेली आहे. तर तुम्ही हा वेळ तुमच्या खरं. आध्यात्मिक विकासाला द्या. आणि त्याप्रमाणे ते सिन्सिअरली करतायत म्हणून मार्च, किती महिने झाले, मार्च, एप्रिल, मे पूर्ण नाही झालं हम्म. तरी सुद्धा एवढे बदल झालेले आहेत. खूप छान. आता खरंय खरंय. मॅडमनी प्रतिपदेच्या वेळेला केला होता संकल्प. मुळातच निसर्गाची शक्ती जास्त असते. पौर्णिमा, प्रतिपदा आणि दुसरा दिवस, 3 दिवस ही शक्ती असते. म्हणून तर आपण ध्यानही करायचंय आणि संकल्पही करायचे. मी तुम्हाला लिस्ट करायला सांगते आदले 1-2 दिवस. आणि आपण जर ध्यान करत असेल तर आपोआप नाडी त्यावेळेला चालू असते. बघायची, त्याला काही झोपायचं लागतं असं नाही. झोपायचंय का? तर रिव्हाइज करायचंय, मनन चिंतन करायचंय, म्हणून डोळे झाकून झोपायचे. त्या कुशीवर का झोपायचे, तर ती नाडी सुरू करायची. तुम्ही नाडी बघा, आपोआप तुमची तीच हम्म. नाडी सुरू असणार आहे. हे चेक मला करा. दोन्ही वेळेस झोपून संकल्प करता आला नव्हता. मी नाही, काही बसल्यानंतरच. गरज तशी नाहीये. कारण तुम्ही हम्म. नाडी चेक करा, आणि आपण जर ध्यान करत असेल तर योग्य वेळेला योग्य नाडी चालूच असते. तर या ओके. सर्व मी कॉलेजमध्ये पण बरेचदा चेक केलेले. फक्त त्यावेळेस संकल्प लिहिले, पेरले, मनात आणले तर जास्त बळ मिळतं पूर्ण व्हायला. मग ओके. संकल्प म्हणजे ठरवणे, बरोबर. आणि प्रतिपदा पाळणे म्हणजे त्या कुशीवर, त्या नाडीवर रिवाइज करा. तर बरोबर. पौर्णिमा, अमावस्येपासून हे करायचे 2-3 दिवस, याच कामामध्ये फोकस राहिला पाहिजे. मी तुम्हाला माझं सांगितलं, कारण माझं हम्म. हेच चालू असतं हे 2-3 दिवस. मग पुढं महिनाभर, 15 दिवस काही आपण फारसं काम नाही केलं, आठवलं नाही, लिहिलं नाही तरी चालतं. हे 2-3 दिवस फार महत्वाचे असतात. याला रिव्हिजन बरोबर. घेतलीच पाहिजे एक 2-3 महिन्याची. तर मनीषा मॅडम बोला. धन्यवाद सविता, हे मॅडम, सुनेत्रा मॅडम. मनीषा हो, तामाणे मॅडम बोला. धन्यवाद. आत्मवंदन मॅडम. हं. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला देखील खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरॅमिडला खूप खूप धन्यवाद. एनर्जीला खूप खूप धन्यवाद. पिरॅमिडला खूप खूप धन्यवाद. कारण माझी वही बरी निम्म्यापेक्षा जास्त संकल्पांनी पूर्ण झाली. जे अमावस्या आणि पौर्णिमेचे जे प्रतिपदेचे संकल्प लिहिले, जे आताचे लेटेस्ट आहेत ना, जे पूर्ण झाले ते मी सांगू इच्छिते की एप्रिल माझ्या मुलांची एक्झाम चालू होती.
त्यावेळेस मी अमावस्येला संकल्प लिहिले होते की माझ्या दोन्ही मुलांची एक्झाम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि फर्स्ट क्लासमध्ये ते पास झालेले आहेत. तर तसंच झालं, माझी मुलगी तिसरी आली आणि अबोव छान. 90च्या पुढे मार्क्स तिला मिळाले. मुलाच्या बाबतीत पण तसंच झालं. खूप चांगले मार्क्स मिळाले आणि दोघेही 1 मेच्या दिवशी चांगल्या मार्कांनी पास झाले. त्यांचाच दुसरा संकल्प मी लिहिला होता, की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांनी अबॅकसचा क्लास 1 ग्रेड त्यांनी दोघांनीही कंप्लीट करून ती फर्स्ट क्लासने पास झाले. तर छान. दर संडेला त्यांच्या एक्झाम्स होतात. तर पहिल्या 5 मध्ये दोघेही असतात आणि छान. दोघांच्याही एक लेव्हल कंप्लीट झाल्यात. आता एक्झाम्स आहेत त्यांच्या. आणि दुसरा संकल्प, मी माझे मिस्टर आम्ही लीजवर काही जमीन घेतली करायला. बेळे नावाच्या व्यक्ती आहेत आणि त्यांची अ, जमीन घेतली आता एवढ्यामध्ये करायला. तर त्याच्यामध्ये धना म्हणजे कोथिंबीर टाकली होती. धना अ, तो खूप चांगल्या पद्धतीने, उन्हाळा खूप होता कडक. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोणतंही अ, शेतकऱ्यांना हलाखीचं जातं, कारण पाणी कमी पडतं आणि ऊन खूप असतं त्यामुळे. तर मी मिस्टरांचंच नाव घेऊन लिहिलं होतं की मिस्टरांनी मुकुंदजींनी धना बेळे यांच्या शेतामध्ये पेरला आणि तो खूप चांगल्या पद्धतीने उगवून आला आणि खूप धण्याचा खूप चांगलं उत्पादन निघालं आणि खूप चांगल्या पैशामध्ये व्यापाऱ्याने जाग्यावर कॅशमध्ये तो विकत घेतला. सेम तसंच झालं. एका फोनवर व्यापाऱ्याने 72,000 रुपयाला तो धना विकत घेतला आणि खूप चांगलं छान. उत्पादन त्याच्यामधून मिळालं होतं. आत्ताच 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट. त्याच्यानंतर पण हा गेल्या महिन्यात लिहिला होता मी अमावास्येला संकल्प. त्याच्यानंतर केळीचा एक संकल्प लिहिला होता. आमच्याकडे 3 एकर केळीची शेती आहे हं. आणि मागच्या 2 महिने झाले होतात. तर अ, तर आता शेवटच्या 15 दिवसामध्ये केळीचे भाव चांगले वाढले आणि खूप चांगल्या भावामध्ये केळी विकल्या गेल्या आणि पैसे पण त्याचे संपूर्ण कॅशमध्ये मिळाले. तर छान. तसंच लिहिलं होतं मी, केळी खूप चांगल्या भावात विकल्या गेल्या आणि व्यापाऱ्यांनी सर्व पेमेंट कॅशमध्ये दिलं. त्याचबरोबर कांद्याचाही मी शेतकऱ्याची पत्नी असल्यामुळे मी शेतीमध्ये पण जास्त इंटरेस्टेड असते. तर कांद्याचं पीक आम्ही तर खूप असं भरघोस होतं. त्यातले आम्ही थोडेसेच कांदे विकले. त्याचे आम्हाला 3.5 लाख रुपये कॅश पेमेंटमध्ये आम्ही विकले आणि ते म्हणेल त्या फक्त डाव्या नागपुडीवर मी तिकडे जाताना बोलली होती, की ह्याच भावात कांद्याचा व्यवहार झालाय आणि ते लिहिलेलं होतं प्रतिपदेला मी. तर छान. स्मिता प्रतिपदेचं कोण आहे आडनाव टाका तुमचं? हं. आणि त्या व्यापारी जेव्हा आले त्यावेळेस मी ऑफिसला निघाले होते. त्यावेळेस मी गेली आणि बोलता-बोलता ते बोलले, की "आम्ही सर्वजण तुम्हाला ओळखतो." आणि त्यांना 2 गोष्टी समजून सांगितल्या. त्यांना ते पटलं आणि ज्या ₹16 किलोप्रमाणे कांद्याच्या ओले कांदे विकले गेले. असे 4.5 लाख विकले होते आणि त्याचं छान. पेमेंट पण त्यांनी 8 दिवसात दिलं. हा एक संकल्प माझ्या पूर्ण झाला. त्यानंतर आमच्या शेतात काळे मनुके आहेत. काळी द्राक्षाची शेती आहे आमची. तर काळ्या मनुक्यांचं मी म्हणजे नॉर्मल जसं आपण साधं पॅकिंग करून कुणी आलं तर विकतो. तर त्याच्याऐवजी मी थोडासा ब्रँड बनवला. मी यापूर्वी जेव्हा नदी काढलेली, एक संकल्पांची नदी, त्याच्यामध्ये माझ्या मुलाच्या नावाने देव फार्म म्हणून मी एक अ, हे नाव ठेवलेलं मुलाच्या नावाचं आणि तिन्ही मुलींच्या नावाचं पण एक पिरॅमिड पुतणीच्या नावाने, घर जो बंगला बांधणार आहे तो मनस्वीच्या मनस्वी निवास म्हणून. तसं देव फार्म म्हणून मुलाच्या नावाने फर्म तयार केलं होतं. तर ते फर्म सक्सेसफुल झालं. देव फार्म म्हणून हं. तयार केलं आणि त्या पद्धतीने लोगो वगैरे तयार करून मनुकेचं फक्त स्टेटसला ठेवून मी
जवळजवळ 70 किलो मनुके खूप एका छान. महिन्याच्या आतमध्ये विकले, ते लिहिलं होतं. तसंच पूर्णही झाले. अ, असे म्हणजे खूप छोटे मोठे खूप चांगले संकल्प पूर्ण झाले. मग मोशेला लिहिला होता की 20 21 22 23 एप्रिलमध्ये हम्म. 24 एप्रिलला 21 होते. 22 23 अमोशेला लिहिला होता तो संकल्प. आणि मी अ, नागपुडीवर म्हटला होता, फक्त दुपारी मी म्हटले नव्हती. तर गुरुजी पंचतत्व चिकित्सेचे जे गुरुजी आहेत ते इगतपुरी, आणि त्या तो एक संकल्प लिहिला होता की मला त्यांना भेटायचंय, त्यांच्यासोबत सेवा पण द्यायची आणि अ, पंचतत्वात कसं समोरासमोर ज्ञान घेता येईल ते संकल्प लिहिला होता. आणि 21 22 23 ला मी इगतपुरी येथेच होते. मिस्टरांनी घरून पाठवलं होतं की एकच दिवस जा, संध्याकाळी रिटर्न ये. पण तिथं गेल्यानंतर एवढी लोक आणि ऊब पाहून मी 3 दिवस राहिले. आणि 3 दिवस खूपच चांगलं गुरुजींबरोबर ज्ञान आत्मसात करायला मिळालं. आणि 3 दिवस सेवाही द्यायला मिळाली. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. हे माझे संकल्प खूप चांगले पूर्ण झाले. अजून एक महत्वाचा संकल्प मी लिहिला होता, तो पौर्णिमेला लिहिला होता आणि प्रतिपदेला रिवाइज पण केला होता, की माझ्याकडे जी हळद आहे ती हळद खूप चांगल्या भावामध्ये विकली गेली. आणि त्याला भरपूर चांगले गिराईक रोज रोज येत आहेत. कुठेही मी त्याची ऍडव्हर्टाईज न करता. तर तसंच होतंय. खूप चांगले कस्टमर्स येऊन हळदीला खूप चांगला बाजारभाव मिळून विकली जाते. हा माझा एक महत्वाचा संकल्प मी बऱ्याच दिवसांपासून लिहित होते आणि तो संकल्प माझा पूर्ण झालेला आहे. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद तुमचे सुद्धा. हो, खूप खूप धन्यवाद. मनीषा मॅडम, बघताय तुम्ही सिन्सिअर आहेत, सगळ्या गोष्टी करतात, सेवा देतात. बरं, देणगी पहिली यांची आलेली एप्रिल महिन्यात रात्री 12 वाजता. एप्रिल महिना सुरू झाल्या तर सेवाभाव आहे, देण्याची वृत्ती आहे आणि सर्व सिन्सिअरली करतात, सर्व कार्यक्रम सिन्सिअरली करतात, त्यामुळे रिझल्ट आहेत. आता प्रतिपदेचे जेव्हा संकल्प भराभर सिद्ध होतात, प्रतिपदेला तुम्ही करा नका करू, लिहू नका लिहू, तुम्ही एकदा निसर्गाला जोडले गेलात की आपोआप तुमचे संकल्प मनात येताच पुरे व्हायला लागतात. काही व्यक्ती नुसते संकल्प पेरतील प्रतिपदेला, पण लगेच एवढे पूर्ण होतील असं नाहीये. नेहमीपेक्षा लवकर होतील त्यांचे, पण ध्यानाची शुद्धता पाहिजेनच पाहिजे. कारण आपण ज्या ऊर्जेत असतो त्या ऊर्जेच लाईफमध्ये इन्सिडन्सेस येत असतात. मग आपली ऊर्जा जेवढी जास्त तेवढे चांगले प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. आणि आपली ऊर्जा वाढण्यासाठी ध्यान हे फार महत्वाचं आहे. ध्यानाने आपण ऊर्जा, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी वाढवतो. आणि त्यामुळेच तर आपण सकाळी लवकर उठून ध्यान करतोय. कारण सकाळी केलेलं ध्यान अजून वेगळे जास्त व्हायब्रेशन्स क्रिएट करतो. तर या गोष्टींना आपण महत्व देतो. आपण प्रोग्राम आपले नंबर घालून लिहितो. मनीषा मॅडमचा जर नंबर बघितला तर 100च नंबर आहे. मनीषा मॅडम पोलीस आहेत. हे एक उदाहरण तुम्हाला दाखवते मी. नंबर जे विहंगमचे आहेत त्याला फार महत्व आहे, ऊर्जा आहे. काही लोक फक्त पहिली नावं घालून प्रोग्राम अटेंड करत आहेत. त्यांना मी सांगतेय, तुम्ही आडनाव टाकत चला. अमृता मॅडम, स्मिता मॅडम, तुम्ही आडनाव टाकत चला. तर स्मिता मॅडम, गेले कित्येक दिवस मी तुमचं नाव घेते पण तुम्ही अजिबात ऐकत नाहीये. स्मिता मॅडम, तर या गोष्टी मला सांगायच्यात. ऊर्जा सायन्स आहे. नंबर पहिल्यांदा लिहायचा आहे गीतांजली मॅडम. आणि मनीषा मॅडम नेहमीच पळतात आणि पोलीस आहेत आणि 100 नंबर मिळाले. असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. त्यांचा जो लकी नंबर आहे त्यांना तो मिळालेला आहे. आणि हे जेव्हा तुम्ही मीटिंग जॉईन करत असता त्यावेळेला मी वाचत असते, म्हणजे व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे हे लिहिणं फार गरजेचं आहे. आता हे याच्यामध्ये मध्ये बघितले आपण, पार्ट 2 मध्ये सुद्धा या गोष्टी आपण बघणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद मॅडमचे. आणि मॅडमचा जो फायदा झालेला आहे तो खूप छान झालाय. आध्यात्मिक प्रगती, ध्यान
हे सर्व आपण बाकीच्या गोष्टी तर बघतच आहोत. त्यांचं रूप किती बदललंय, कॉन्फिडन्स किती बदललाय. एक गोष्ट मनीषा मॅडम सांगायची, मिस्टरांचं ऐकायला हवं होतं. मला माहिती नाही नंतर मिस्टरांनी परमिशन दिली नाही दिली, पण नेहमी घरातल्या पुरुष एनर्जीला महत्व द्या. नवऱ्याचं, मिस्टरांचं ऐकलं पाहिजे, सासऱ्यांचं ऐकलं पाहिजे आणि या गोष्टी घडल्या पाहिजेत. नंतर परमिशन घेतली असेल तर ठीक आहे, पण ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, कारण काही वेगळ्या गोष्टी आहेत, ते सांगेल कधीतरी मी तुम्हाला का ऐकायचं. त्यालाही वेगळी कारणं आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत अजून. खूप आपल्याला पुढे जायचं आहे. पण मनीषा मॅडम खूप तंतोतंत पाळतात. आपण बघितलं आज सकाळच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे एक गोष्ट शिकवली की विसरत नाहीयेत त्या. क्युम्युलेटिव्ह आचरणार्थ आणतात. आता सुरुवात करताना सुद्धा पिरॅमिडला धन्यवाद, ऊर्जेला धन्यवाद, हे तुम्ही बघितलं. व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय ते पण बघा आणि मग फरक कळेल तुम्हाला. तर धन्यवाद. अजून कोणाला शेअर करायचं आहे का? शेअर करायचं असेल तर मॅडम, पटकन बोला. हा, बोला. मी मनीषा वायदंडे. हा, मनीषा मॅडम बोला. व्हिडिओ सुरू करताय? हा मॅडम, लाईट नाही इथे. हा, ठीक आहे, चालेल, बोला. लाईट नाहीये. जाऊ दे, व्हिडिओ ऑफ करा आणि बोला. व्हिडिओ ऑफ मॅडम, करा मॅडम. हा, केला. बोला. काय नाही, माझा एक ह्याला 8/4ला ग्रहण होतं, त्यावेळेचा एक संकल्प होता, तो पूर्ण झाला. त्या संदर्भातच मला सांगायचं होतं. म्हणजे मी असे हो, 5-6 तारखेला संकल्प होते. मॅडम 9 कधी होती प्रतिपदा? बरं ठीक आहे, सांगा. ग्रहण होतं, सूर्यग्रहण. त्यावेळेला हा, तुम्ही ठीक आहे. हा, म्हणजे त्यात सांगितलं, म्हणजे मी माझा पहिलाच संकल्प होता की ठीक माझे आहे मॅडम. सासरे माझ्याशी व्यवस्थित वागत नाहीत आणि म्हणजे मी जे काही बोलते त्याचा विरुद्ध अर्थ काढून मला असं म्हणजे टाउंट वगैरे करतात. पुन्हा व्यवस्थित त्यांना माझं काही पटतच नाही. पण काय झालं, 17 तारखेला 9मीला माझे सासरे एक्सपायर झाले आणि त्यानंतर म्हणजे माझ्या सासूबाई आणि नणंद वगैरे त्यांच्या सगळ्यांच्याच वागण्यात बदल झाला. मला वाटतं की म्हणजे ते वारल्यामुळे झालं का काही माहित नाही, पण मी हा संकल्प आधीच लिहिला होता आणि त्यावेळेला पण म्हणजे हे बघा, आमची थांबा एक मिनिट. कशामुळे बदल झाला काय विचार करायची गरज आहे? आपल्याला बदल झाला हे महत्वाचं आहे, बस. हो लॉजिक, ब्रेन वर्क, डोकं चढवायचं लावायचं नाही. जसं शकुंतला मॅडमला नातवाला भेटावंसं वाटलं, सिंगापूरवरून नातू आलं, कशामुळे आलं ह्याचा विचार नाही करायचा. आलं ना, हो अचानक झालं ना, कशानेही का होईना. अरे निसर्ग अरेंज करतो माहिती का. निसर्गाजवळ एवढे सुंदर प्रोग्राम असतात ना, त्यांचं येण्याचं त्याच वेळेला घडवलं गेलं. 10 दिवसांनी येणार असता तो कोणी वाईट घटना घडून ती आधीच घडवली. सगळे हे मॅचिंग करत असतो. सगळ्यांच्या इच्छा कशा पूर्ण होतील. तर असं नका वाक्य टाकू. ठीक आहे, चला सांगा पुढे. आणि पुणे म्हणजे मला असं म्हणजे खूपदा वाटायचं की माझे मिस्टर म्हणजे कसं होतं, माझी एवढी काही आर्थिक परिस्थिती चांगली नाही, पण ह्या ह्या संकल्प जेव्हा मी ध्यानाला जोडले त्यानंतर बऱ्यापैकी सुधारायला लागली. आणि माझंही म्हणजे मी स्वतः पण थोडंफार काही कमवते. मी आधी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करत होते, पण माझं जसं मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला, पुन्हा मला हम्म, पण गोळ्यांचं रिएक्शन आलं, तेव्हापासून पूर्णच स्टॉप झालेलं. म्हणजे बरोबर. हम्म, घरीच होते त्यामुळं. नंतर मी माझं स्वतःच म्हणजे शिवण क्लास लावला. परत माझं मी स्वतःच असं म्हणजे करायला लागले. हम्म, पण आता हम्म, मला थोडेफार पैसे त्यातून मिळतात आणि हम्म, मी असं संकल्प केला होता की माझं स्वतःचं बुटीक मी चालू करेन. पण अजून तर तसं काही झालं नाही. पण होईल, तोही संकल्प पूर्ण होईल. हम्म, त्या हम्म, दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणजे मला आश्चर्यच वाटलं की माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती 12 मेला हम्म, आणि आता सासरे एक्सपायर झालेले. मला वाटलं नव्हतं की माझे मिस्टर मला कधी म्हणजे इतक्या वर्षात कधी काय हम्म, गिफ्ट घेतलं नव्हतं. पण ह्या हम्म, अक्षय तृतीयेला ह्यांनी मला एक सोन्याचं गंठण केलं, मिनी गंठण, जे अच्छा. डिझाईन मला आवडली होती. हम्म, आणि ते अचानकच म्हणजे झालं. तो संकल्प हम्म, लिहिला नव्हता, पण मला असं वाटायचं की मला ह्यांच्याकडून असं कधीतरी काहीतरी मिळावं, असं म्हणजे हम्म, मिळावं असं हम्म, नाही, म्हणजे असं त्यांच्या मनात हम्म, माझ्याविषयी हे असावं. आणि त्यांचं वागणूक पण बदलली. त्यांना ह्या देवधर्मावरती अजिबात विश्वास नाही, पण आपलं जसं मी प्रोग्राम करते नाही, तर हम्म, त्याच्यात त्यांचं पण खूप म्हणजे त्यांना पण इंटरेस्ट आहे. आणि ते तुमचे जे सांगतात, तुम्ही ज्या गोष्टी सांगता ह्या हम्म, सायंटिफिक हम्म, आहेत, ते त्यांना पटतात आणि ते तुम्हाला हम्म, पण म्हणजे आत्मवंदन वगैरे करतात हम्म, नेहमी. हम्म,
देतात म्हणजे त्यांचं पण वागणं बदललंय. मुलगाही सारखा हम्म चिडचिड करायचा हम्म आणि घरात त्याचं पण पटायचं नाही. पण आता तोही शांत आलाय. तोही त्याचा हम्म व्यवस्थित वागतो. म्हणजे असे खूप जेवढे थोडेफार जेवढे काही लिहिलेले संकल्प होते त्यातले हे 4-5 तर बरे झाले म्हणजे पूर्ण झालेत. आणि मी ह्याच्या आधी पण विपश्यना केली होती. पण त्यानंतर मला असं वाटायचं की मला अजून एकदा करायला पाहिजे. कारण माझं हम्म घरात कधी असं व्यवस्थित होतच नव्हती. सारखं हम्म भांडण, चिडचिड असं वगैरे व्हायचं. आणि हम्म नेमकं रजिस्ट्रेशन केलेलं माझं 22 तारखेला रजिस्ट्रेशन होतं. पण त्याच वेळेला 17 तारखेला माझे सासरे एक्सपायर झाल्यामुळे मला काही जाता हम्म आलं नाही. पण मी हम्म आता परत एकदा संकल्प केलाय की मी ह्या वर्षी जरी नाही जमलं मला तरी मी दिवाळीपर्यंत किंवा त्यानंतरही जाऊन येणारच एकदा. आमचं त्या हम्म ग्रुप झाला होता पुण्यामध्ये गेलेले मी तेव्हा. मग हम्म त्या ग्रुप मेंबर्स मध्ये पण म्हणजे असंच मेसेज आलेला की कोण कोण करणार आहे परत हम्म एकदा भेटण्याची संधी वगैरे. मग त्यावेळेलाच मी रजिस्ट्रेशन केलेलं. पण ते असं घरात घटना घडल्यामुळे नाही करता आलं. हम्म आणि मला मॅडम तुम्हाला सॉरी पण म्हणायचंय की मला काय झालं, मला ह्या दरम्यान कुठलेच प्रोग्राम असे व्यवस्थित अटेंड करता आले नाही. ज्या वेळेला मी करत होते कंटिन्युअस, पण आता आधीमध्ये असं सारखं मिस वगैरे होतं. मला तुम्ही राहाच्या प्रोग्राम मधून रिमूव्ह केलं. मला त्यावेळेला हम्म वाईट वाटलं, पण असं नंतर वाटलं की जाऊ देत, म्हणजे हम्म तुमच्याकडून मला परत एक संधी मिळेल. आणि माझे बरेचसे संकल्प असे थोडेफार पूर्ण झाले. देणगीचा पण संकल्प पूर्ण झाला. त्या हम्म दिवशी हम्म रात्री 11:30 वाजता माझ्या मिस्टरांनी ह्याला सुदर्शन पिरामिडला देणगी दिली. म्हणजे हम्म असंच बोलता बोलता आम्ही आमचा विषय चालला होता. हम्म आणि त्या दिवशीच मी ह्यांना म्हटलं, अहो हा तर झाला संकल्प पूर्ण. म्हणजे मला कधी वाटलं पण हम्म नव्हतं की तुम्ही कधी काहीतरी गिफ्ट घ्याल. हम्म पण झालं हम्म म्हटलं. आणि मग म्हटलं तसंच माझा एक संकल्प होता देणगीचा. तर ते हम्म लगेच त्यांनी लगेच म्हणजे आपल्या विहंगमच्या अकाउंट वरती माझ्या ह्याच्यातून नंबर वगैरे घेतला आणि हम्म लगेच त्यांनी देणगी दिली. मलाच आश्चर्य वाटलं. आणि हम्म हा एक संकल्प माझा पूर्ण झाला देणगीचा. परत अजून हम्म मुलाविषयीचा पण संकल्प पूर्ण झाला. मुलगा आता शांत आहे, हम्म हम्म व्यवस्थित. हम्म आणि त्यांचं पण वागणं बदललंय. घरात चिडचिड वगैरे व्हायची आधी, ते समजून घेतात आता. खूप छान मनीषा मॅडम. आम्हाला एक तुम्हाला सांगायचे, तुमचे आणि तुमच्या मिस्टरांचे धन्यवाद. मिस्टरनी देणगी दिली, मला आठवतंय खूप रात्री आली देणगी. आणि दुसरं म्हणजे अजिबात आपण लो फ्रिक्वेन्सीला जायचं नाही, ध्यान झालं नाही, कार्यक्रम अटेंड करता आला नाही तर वाईट वाटून घ्यायचं नाही, हे मी सांगितलेलंच आहे. एक मात्र इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की नाव घालायचंय, व्यवस्थित कार्यक्रम अटेंड करायचा. दुसरं, ग्रुपला आपल्याला कुठल्याही कारणाने कार्यक्रम अटेंड करता येत नसेल तर क्विट व्हायचं आहे. लागोपाठ मी काय म्हणत होते की 7 दिवसात एकदा किंवा 2-4 दिवसातनं एकदा तरी अटेंड करावा. नाही होते आपल्याच्याने तर क्विट व्हावं. आपल्यामुळे निगेटिव्ह द्यायचं नाहीये. कारण आता खूप ऊर्जा बदललेली आहे. मी तुम्हाला सांगते, मे मध्ये तुम्ही बघितलं सोलर स्टॉर्म झालेले आहेत आणि याच्यामुळे एक वेगळा लेयर पृथ्वीवर तयार झालेला आहे. आपला जो मोनॅडिक लेयर आहे, 6वा लेयर आपल्या शरीराचा, तर हा जो निर्वाण लेयर आहे, ह्या लेअरवर प्रचंड बदल झालेत. आपण डिव्हाइन एनर्जी म्हणतो, तर ती डिव्हाइन एनर्जी म्हणजे आपल्या आजूबाजूला वातावरणात जे काही चालू आहे ते पूर्ण बदललेलं आहे आता. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे माहितीये का? आपले विचारच तो बदलणार आहे. म्हणजे आपले विचारही आता आपल्या हातात राहणार नाहीयेत. या सगळ्या गोष्टी मी रा मध्ये सांगणारच आहे आणि फार थोड्या लोकांना रा देणार आहे. कारण अतिशय मी बघतीये काही क्विट होत नाही ग्रुपमधनं. कार्यक्रम अटेंड करता न येणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. सगळीकडे सगळंच कसं तुम्ही चालू ठेवणार? एवढे कार्यक्रम चालू असतात. सगळे कार्यक्रम सगळे अटेंड करावेत, सगळे दिवस अटेंड करावेत असं काहीच नाही. तुमच्या आवडी-निवडी आहेत. काही फोकस आहे. बरं, इम्प्लिमेंटेशन फार महत्वाचं आहे. कार्यक्रम करण्यापेक्षा इम्प्लिमेंटेशनवर फोकस हवाय. तर तुम्ही जरूर दिवसाला 3 प्रोग्राम असतील तर एक प्रायोरिटीने करा, पण तो चांगला करा. या मला सांगायच्यात. कार्यक्रम अटेंड केला. आता काही नुसतं ऑन ठेवून काही लोक नुसतं अटेंड करतात, नावं घेतली तर रिस्पॉन्स नसतो. असं अटेंड करून काहीच उपयोग नाहीये. स्वयंपाक करता करता अटेंड करून उपयोग नाहीये. तर तसं काही वाईट वाटून घ्यायचं नाहीये. फक्त एक पाळायचंय की ग्रुपमध्ये आपण स्वतःहून बाहेर पडायचे. फार तर विचारा मला, मी क्विट होऊ का किंवा टाका ग्रुपवर.
मला होत नाहीये म्हणून मी क्विट होत आहे. ते एवढं जरूर पाळायचं आहे. आणि दुसरं मला सांगायचं आहे की आर्थिक तुम्ही संकल्प आजच लिहा ना, माझी आर्थिक सुबत्ता स्ट्रॉंग झाली आहे, मी आर्थिक सुबत्तेत आली आहे, आर्थिक फायदा खूप झाला आहे. तुम्ही संकल्पात लिहा, काय बदल होतील कळणार नाही. ते काही विचार करू नका माझा पगार वाढेल का मिस्टरांचा वाढेल किंवा काय होईल. लिहा फक्त बास. मी तुम्हाला दिवाळीचं पण लक्ष्मीपूजन कसं करायचं सांगितलं होतं, ते पण मनीषा मॅडमने केलं, किती फायदा झाला. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही जेव्हा डोनेशन देता त्यावेळेला तर संकल्प लिहा. समजा ₹500 देणगी देता, 500च्या खाली द्यायची नाहीये विहंगमला, एवढं लक्षात ठेवा. 2 लोकांनी दिलेले तर आपलं मिनिमम 500 आहे. कारण ही चांगली शिक्षण देणारी संस्था आहे. असं काही रस्त्यावरचं भिकारीसारखे 100-200 काही दोघींनी दिले ते आपलं लक्षात ठेवा. एवढं काही आपल्याला एवढी हे नाही, कोणी नाही दिले तर आम्ही देतच आहोत, असं काही भाग नाहीये. त्यामुळे मिनिमम 500 ठेवली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचे, समजा देणगी देताय, ₹500 देणगीचा संकल्प प्रतिपदेला जरूर पेरा. मला ₹5 कोटी मिळाले, ₹5 कोटी या वर्षात मला मिळालेले आहे, ₹500 देणगीने लिहा ना, करून बघा ना तुम्ही. बघूयात ना आपण काय होतंय. पण ध्यान मात्र केलं पाहिजे ना, हे लक्षात घ्या. ध्यानाने ऑरा बदलला पाहिजे आणि सच्चेपणा पाहिजे आपल्या वागण्यात. कारण जेवढं आपण ऑनेस्ट असतो, जेवढं आपण सच्चे असतो, तेवढ्या आपल्या इच्छा खूप इतक्या वेगळ्या पद्धतीने पूर्ण होतात. आता मी मीटिंग पुढची घेणार नाही कारण वेळ झालाय. मी जस्ट एक उदाहरण देते की कशा इच्छा पूर्ण होतात. परवा आम्ही शैलजा मॅडम आणि मी सांगितलं फ्लॅट विकला गेला, प्लॉट विकला गेला, फ्लॅट झाला. अवघ्या 2-3 महिन्यातली उलाढ आली. आमचं रजिस्ट्रेशन त्यांच्या नावाने करून झालं आणि आम्ही जेवायला गेलो, उशीर झाला होता. मी विचार केला की आता 3:30 नंतर कुठे जेवण मिळणार आहे हॉटेलमध्ये. कारण सकाळपासून आम्ही रजिस्ट्रेशन बाकीची कामं हे करत होतो. आणि मी विचार केला की आता या हॉटेलमध्ये जायचं तर तिथे म्हैसूर मसाला डोसा खूप छान मिळतो आणि ताकही खूप छान मिळतं. मी ते घेईन. आणि गेल्यावर माझा विचार बदलला आणि मी म्हटलं म्हैसूर डोसा आणि मिल्कशेक मागितलं. तर एक व्यक्ती उठून आली आणि म्हणाली की आज तुमच्या चौघांना मी बटर मिल्क देणार आहे. असं कधी कुठल्या हॉटेलला झालंय का? पण ती व्यक्ती म्हणाली. मग आम्हाला आश्चर्य वाटलं. शेवटी मी जाताना विचारलं काउंटरला की मॅनेजर होतं का कोण होतं? कारण आमच्या कॉलेजमध्ये आम्ही त्या कॉलेजमध्ये जवळ असल्यामुळे जायचं हॉटेलला. मला वाटलं मला ओळखलं का काय? म्हणून मी विचारलं तिथे काउंटरवर. तर ते म्हणे नाही ग्राहकच होते इथे बसून त्यांनी खूप वेळ होते ते खाल्लं. मग त्यांना काय ताकच द्यावं वाटलं ना आमच्याच टेबलला का द्यावं वाटलं. तर एक इच्छा मला झाली होती. तर या इच्छा आणि मी खूप बघते मला नुसती इच्छा झाली की माझ्या मिस्टरांनी आणून ठेवलेलं असतं. कित्येक गोष्टी त्यांना सांगायच्यात म्हणायच्यात तेच आलेलं असतं. त्यांनी आणून ठेवलेलं असतं मग मला इच्छा झालेली असते असंही होत. खूप गोष्टी अशा आहेत की जसं आता आपण ऐकतो की नवरे बदललेत. ह्या तर अनुभव घरातले व्यक्ती बदलल्याचे प्रचंड अनुभव आहेत. आणि हे काही ते स्वतःहून व्यक्ती बदलले नाहीयेत, तर आपण बदललोय म्हणून ते बदललेत. हे महत्वाचा भाग समजून घेतला पाहिजे. की आपण म्हणतोय की आता मिस्टरांनी मला काहीतरी दिलेलं आहे. आपली इच्छा बदलली. आणत नाही आपण असं माझे मिस्टर आणतच नाही, मला काही देतच नाही. हा विचार आपण बदललेला आहे म्हणून ती व्यक्ती बदललेली आहे. तर मला हेच सांगायचं की बरेच आज सुद्धा मला 1-1.5 तास काउन्सिलिंग करावं लागलं आणि घटस्फोटापर्यंत प्रकरण आलंय आणि आरोप ही व्यक्ती त्याला, ती व्यक्ती त्याला. मी म्हटलं दोघांना जे हवे ते म्हणा ना, ती व्यक्ती ते करते बघा ना 2 दिवसात बदल दिसतोय की नाही. आणि असं कित्येक घरात झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी माझं ऐकलंय, भाषाही कळत नसताना लोकांनी पहिले प्रोग्राम ट्रान्सलेट करून, शेजारी-पाजारी विचारून मी काय बोलतीये हे समजून घेऊन इम्प्लिमेंट केलंय आणि घरातल्या सिच्युएशन्स बदलल्या. एवढ्या बदलल्या, की दर महिन्याला डोनेशन देणारे पण होते. लक्षात घ्या. 1 वर्षभर मी बंद केले. मागचं तुम्हाला माहितीये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मी डोनेशन देऊ नका म्हटले, तेव्हापासून बंद झालंय. पण एवढे बदल झालेत. आणि सहज सगळ्या गोष्टी शक्य आहेत कारण आपणच क्रिएटर आहोत, आपणच ईश्वर आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी हा बदल करा. ईश्वर, देवता, पूजा हे सगळं सोडून द्या. म्हणू पण नका. आपली फिलॉसॉफी आहे ती. तिथे तुमच्यात बदल दिसले पाहिजेत.
आपणच ईश्वर आहोत. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना ईश्वर म्हणतोय, देवतेला नमस्कार करतोय, तोपर्यंत आपल्याला पॉवर येणार नाही. हे सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेला देवतेला नमस्कार करताय, याचा अर्थ तुम्ही देवता स्वीकारत नाहीये तुमची. तुमच्यातली देवी स्वीकारत नाहीये, तुम्ही दुसऱ्या देवीला नमस्कार करताय. तुम्ही दुसऱ्या देवतेला पूजताय, याचा अर्थ तुम्हाला ईश्वर तुम्ही नाकारताय. तुमच्यातली जी गॅप आहे ती कमी करताय, वाढवताय तुम्ही. आणि हे जो समजून घेणार आहे आज, तो स्वतःतली आणि ईश्वरातली गॅप करणार कमी आहे. म्हणजे आपल्या हायर सेल्फ आणि आपल्यातली गॅप कमी होणार आहे. म्हणजे आपली चेतना वाढणार आहे. म्हणजे आपण लवकर हायर आयामात जाणार आहोत. या गोष्टींमध्ये बदल घडवा. नाही तर अजूनही पूजत बसला तर तुम्ही निसर्गाला सांगताय की ती देवता आहे, ती माझं करणार आहे भलं, मी नाही माझं भलं करणार आहे. हे तुम्ही निसर्गाला सांगताय. प्रत्येक आचरण, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आपण क्रिएटर असल्यासारखं वागायचं आहे. पृथ्वीवरचा लेयर बदलला आहे, ऊर्जा बदलली आहे. हे सगळं डिटेल मी आता बघू, उद्या वाटलं तर गेला, आज उशीर झाला. तर मी काही आज कार्यक्रम हे माझी पीपीटी मी करून ठेवली आहे आणि मला जरा थोडंसं डिटेल बोलायचं आहे कार्यक्रमांबद्दल. कारण वेगळं महत्वाचं काय चालू आहे आजूबाजूला. ऊर्जा कशी बदलतीये थोडक्यात एक दोन वाक्यात सांगते की ऊर्जा बदललेली आहे मेच्या या सोलर स्टॉर्म मुळे. म्हणजे आता इलेक्ट्रिक फायर्स, इलेक्ट्रिक आपले काय म्हणतात फायर्स सुरू झालेत. सोलर फ्लेअर तर गायब झाले आता, पण इलेक्ट्रिक फायर्स वातावरणात सुरू झाल्या. म्हणजे प्रचंड सेंट्रल सूर्याकडनं आपल्या गॅलेक्टी, आपली जी सूर्यमालेचा सूर्य आहे त्याच्यावर भरपूर ऊर्जा चालली आहे. आणि आपल्या सूर्यापासून आपल्यापर्यंत जे सूर्यकिरण पोचायचे त्याच्यापासून आपल्याला जे प्रोटेक्शन लेयर्स होते, उदाहरणार्थ आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेज पोचू नये शरीरापर्यंत, कॅन्सर होऊ नये, त्वचा जळू नये, काळी पडू नये, हे जे प्रोटेक्शन लेयर वातावरणात पृथ्वीच्या सभोवताली होते ते सगळे विरळ होत चाललेले आहेत. आपण बघतो आपल्याला बाहेर गेलं तरी किती उष्णता जाणवते. फॅन शिवाय, एसी शिवाय आपल्याला बसता येत नाहीये. कारण हे सगळे आवरण, प्रोटेक्टिव्ह लेयर विरळ होत चाललेत आणि हळूहळू हळूहळू हे विरळ विरळ होणार आहेत. आणि हे विरळ होत चालल्यामुळं पृथ्वीवरचं सायन्स सगळं बदलत आहे. पूर्णपणे या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, हायर रेडिओ फ्रिक्वेन्सी, हायर कम्युनिकेशन्स, रडार, रेडिएशन्स, या सर्वांचा फिजिकल नियम बदलले आहेत. आणि हे नियम बदलल्यामुळं आपल्यावरचे होणारे परिणाम बदलले आहेत. आपले विचारही आता आपले राहणार नाहीत. इथपर्यंत हे सगळं काही येऊन ठाकलेलं आहे. आणि अशा ह्याच्यात आपण जर आपल्या आतले जे बदल आहेत ते येणाऱ्या ऊर्जेबरोबर बदल मॅच झाले नाही तर आपण दुसरीकडे कुठंतरी फेकले जाणार आहोत. त्यामुळं आपल्यातल्या आतल्या बदलाला बाहेरच्या बदलाबरोबर ट्युनिंग करणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी पाटू समजून घेणं फार महत्वाचं आहे की मागच्या युग परिवर्तनाच्या वेळेला त्या त्या आयामातल्या लोकांनी, त्या त्या जमातीच्या लोकांनी काय चुका केल्या, त्या चुका आपल्याकडनं होऊ नयेत. आणि त्यातली महत्वाची चूक ही होती की त्यांनी देवच मानत बसले आणि त्यामुळं त्यांच्यातलं आणि ईश्वरातलं अंतर कमी झालं नाही, परिवर्तनाला त्यांनी पूर्ण स्वीकारलं गेलं नाही आणि जमिनीत गाडले गेले. तर या गोष्टी आपल्याला चुका करायच्या नाहीत. म्हणून त्या लोकांनी, त्या जमातीच्या काय चुका झाल्यात हे समजून रामधनं घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मी काय नुसती वाचणार नाही, मी आत्ताच सगळं सांगून माझी मतं त्यावर सांगणार आहे. यामुळे आपल्याला या चुका कमीत करायच्या आहेत, हा आपला मेन इंटेन्शन आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आता पुढे जायचं आहे. तर या गोष्टी आपण जर केल्या नाहीत, आणि तुम्हाला तर माहितीये सप्टेंबर पर्यंत मी सांगितले हे ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. कारण आता जो आपण शरीर 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 आपण आपल्याला समजत होतो तो लेयर गेला. आता आता आपण आत्मा म्हणून स्वीकारायची वेळ आली या मेच्या सोलर वादळांमुळे. आता फक्त आत्मा
आत्मा म्हणून आपण आपलं जगलं पाहिजे, शरीर म्हणून नाही. शरीराचे रोगही डिसेंबर पर्यंत गायब होणार आहेत, मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही जर शरीराच्याच भूमिकेत वागत बसलात तर आपले रोग जाणार नाहीत. पण आपण जर आता आत्मा म्हणून आपल्याला म्हणायला लागलो, आपण आत्म्याचं नॉलेज घेतलं, आपले 2 झाले. आता अजून एक मी लॉन्च करतेय उपनिषद. मी स्वतः मांडूक्य उपनिषद घेणार आहे, कारण आपलं ओंकार साधनाही सुरू होते जूनपासून. तर ह्याच्यामध्ये आत्मा म्हणून आपल्याला स्वीकारायचं आहे. आत्म्याचं ज्ञान नुसतं घ्यायचं नाहीये, तर आत्मा म्हणून वावरायचं आहे आपल्याला. मनामध्ये विचार, आपल्या बिलीफ हा आत्मा म्हणून झाला पाहिजे. आणि हे जर झालं तर आपण येणाऱ्या ऊर्जेला ट्यूनअप होणार आहोत. ह्या पुढं पुढं जाण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या बदलाप्रमाणे आपल्याला करायच्या आहेत. आणि हे सगळं आपण करायचं आहे पुढच्या येणाऱ्या प्रोग्राममधनं. हे रामधनं मी घेणार आहे. अमृता मॅडम DNA बद्दल, क्रोमोझोम, ब्रेन हे सगळं सांगणार आहेत. आणि मी तर ते बोलतीच आहे. सगळे हे बदल गरजेचे आहेत शरीरात. लाईट क्वेश्चन सोडवायचे, त्यांचा तो प्रोग्राम आहे. आणि त्याच्यानंतर मनीषा मॅडमचा ग्रॅटिट्यूडचं सुद्धा हेच महत्व आहे. फॉरगिव्हनेसचं सुद्धा हेच महत्व आहे. कारण या ज्या जमाती होत्या पूर्वीच्या, त्यांनी ज्या चुका केल्या त्यांचे सीड्स आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या DNA मध्ये आणि आपल्या सोलमध्ये काव झालेले आहेत. आपल्यात इम्प्रिंट झाल्यात त्यांच्या चुका, कारण आपलेच अंशज होते ते. या ज्या मागच्या जमाती ज्या युग परिवर्तनाच्या वेळेला ज्यांनी ज्या ज्या चुका केल्या ते सगळे सीड्स आपल्यामध्ये आहेत. आणि हे आपण केलेले सीड्स आपल्या ह्याच्यात सोलमध्ये आहेत. हे न्यूट्रल डिलीट मारायचे आहेत. आणि फॉरगिव्हनेस म्हणून करायचं आहे. आणि फॉरगिव्हनेस पुन्हा पुन्हा सांगतेय, मागायचं नाहीये तर करायचंय. मागून कोणी करणार नाही. समजा मी माझ्या मैत्रिणीला फॉरगिव्हनेस मागत आहे, ती करेल का नाही आपल्याला काय माहितीये? हे नाही आपल्याला बघायचंय. तर मी तिला फॉरगिव्ह केले, म्हणजे असे इन्सिडेंट्स बघायचे की आपण कोणाला फॉरगिव्ह करायचं आहे आणि आपणच आपल्याला कशाच्या बाबतीत फॉरगिव्ह करायचं आहे. आपण चांगलंही वागतो, वाईटही वागतो. चांगलं म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं नाही, तसं आपला हट्ट पेरला. इथे सुद्धा आपण आपल्याला फॉरगिव्ह करायचं, आपल्या त्या अंशाला, आपल्या त्या वागण्याला, आपल्या त्या गर्वाला, आपल्या त्या इगोला. हे महत्वाचं लक्षात घ्या. आणि हे फॉरगिव्हनेस झाले तर हे सीड्स सगळे क्लीन्स होणार आहेत. सगळ्याच गोष्टींनी चहूबाजूचे आपण क्लिन्झिंग केले पाहिजेत. आणि म्हणून हे फॉरगिव्हनेसचं आहे. आपला जो चालला आहे कार्यक्रम त्याचं अत्यंत महत्व आहे, पण ते योग्य पद्धतीने केलं तर. मला आज शैलजा मॅडमने विचारलं की मी कसं लिहू, सासूचं एक लिहू पान, सासऱ्यांचं एक लिहू का, रोज एक पान सासूवर, रोज एक पान सासऱ्यांवर, असं लिहायचंय. तर मनीषा मॅडम तुम्ही मला थोडस फोन करून घ्या, वेळ असेल तर उद्या फोन करा, म्हणजे ह्याच्यावर मी पण बोलते. मला तुमचं काय आहे माहिती नाहीये. तर ते थोडस मला, मी शैलजा मॅडमला म्हणणार होते, अरे लिहित बसण्यापेक्षा आपल्याजवळ खूप मोठं टेक्निक आहे. काय मोठं टेक्निक आहे? बिलीव्ह थेरपी, बिलीफ. तुमच्या इमोशन्स आणा ना, तुमच्या फिलिंग्स आणा ना. घटना आठवा, घटना लिहिणं फार गरजेचं आहे संकल्पामध्ये. उद्या कारण किती वाजता? मी मी बघते वाक्य नुसती तुमची असतात, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. याला काही अर्थ नाहीये. मी नियम घातलाय, थँक्यू मॅडम लिहायचं नाही. एक वाक्य, एक शब्द तरी लिहा. काय तुम्हाला त्या कार्यक्रमातलं आवडलं? हा मनीषा मॅडम काय बोलताय? तुम्ही म्हटला फोन करा, किती वाजता करू? मला नाही, मनीषा तामाणे मॅडमला त्या ह्याच्यातला. आणि अर्चना मॅडमनी पण मला विचारले फोन करू का. नाही ना, आता मीटिंगलाच 10 वाजले, मी जेवायची अजून. तर मला आता कोणी फोन करू नका. मनीषा मॅडम ताम्हाणे मॅडमने मी म्हंटलंय. तर ते थोडस कार्यक्रमावर बोला, उद्या बोला, नाही तर 10:30 नंतर बोला. तर या सगळ्या मॅडम, गोष्टी. हा बोला. हा मॅडम, मी सरोज बोलतेय. मी थोडं हा बोलू बोला, काय? बोला, हा बोला. मॅडम, मी प्रतिपदेचा संकल्प केला होता एक, हा म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये केला होता की माझ्या हा मुलीचे पेपर अगदी छान चालले, तिला सगळं व्यवस्थित मिळत आहे, अभ्यासासाठी जे काही ज्ञान हवे ते, आणि ती सगळं व्यवस्थित ग्रहण करत आहे, असं लिहिलं होतं मी संकल्प. आणि आज तिचा रिझल्ट आला तर ती डिस्टिंक्शन मध्ये पास झाली. 80.67% तिचं मार्क मिळाले आहेत. आणि आज मी टिक छान. मार्क करताना मला ते लक्षात आलं की मी तो संकल्प लिहिला होता आणि तो हम्म, पूर्ण झाला आहे. छान. आता हे आणि तुम्हाला डिसेंबर अजून महिन्यामध्ये हा बोला.
हा बोला डिसेंबर ना. महिन्यामध्ये असं म्हणजे संकल्पामध्ये डिसेंबरच्या प्रतिपदेला लिहिते की तिला अभ्यास अगदी व्यवस्थित समजत आहे, मार्क व्यवस्थित हम्म. म्हणजे मिळते आणि तिला जे काही योग्य ज्ञान हवे आहे ते सगळं तिला मिळत आहे असं लिहिलं होतं. आणि नंतर फेब्रुवारीमध्ये की तिला सगळं मिळालं आहे आणि मार्क व्यवस्थित पडले आहेत, पेपर सोपे गेले, तर असं लिहिलं होतं सगळं. मग आज मी ते प्रतिपदेचं टिक मार्क करताना चेक केले, तर ते हम्म. संकल्प होते माझे हे लक्षात आलं. छान. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद की सगळं म्हणजे साध्य होते आपण जे इच्छा ठेवतो अगदी सच्चे मनाने. हा, हा. सरोजिनी मॅडम धन्यवाद. मॅडम मी तुम्ही एक पण विचारू येते ना का? पिरॅमिडला, सरोजिनी मॅडम? हो हो येणार आहे. तुम्ही कशा येणार आहात? राधिका बरोबर येणार आहे, राधिका ताई. तुम्ही ते गाडी दोघं करून जण येणार आहे का आहेत. दोघी? हो हो. मग तुम्ही बघा कोणाला शेअरिंग काही करू शकत असाल तर. हा मी मॅडम विचारीन तिला, म्हणजे ग्रुप, त्यांनी तिघ हा, जण आहेत आणि विचारून आम्ही दोघं. विचारून ग्रुपवर टाका गाडीत जागा असेल तर. हा. ठीक आहे, चालेल. थँक्यू मॅडम. हम्म. हम्म. मॅडम मी कारण एक ना या विचारते. मॅडम, एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हो हो. दीपाली मॅडम आणि धाराशिव वरून आपल्या मॅडम येतात, हे धनश्री मॅडम येतात हिंदाने. तर त्या ह्याच्यावरून येतात, धाराशिववरून येतात. तर तुम्ही याला बघा त्यांना कुठं मध्ये रस्त्यात हे करता येईल का, सोलापूरवरून तुम्ही येणार असाल तर. नाही मी म्हणजे उद्या मी पुण्याला निघाले आणि मग अच्छा, परवा उद्या तिथून येत आहे का? येणार. हा, उद्याच उद्या येणार येत आहे आहे का? पुण्याला. बरं हो ठीक आहे, हो पण तरी ग्रुपवर टाका, कारण हो थोडस हो. जरा हा मी टाकून द्या. विचारते ताईला की म्हणजे आहे का हा, म्हणजे. विचारून टाकून द्या, कारण बऱ्याच जणांना गरज आहे. हो 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 आणि तुम्ही दोघी गाडीने येणार असाल तर जागा असेल तर टाकून द्या. हो हो. मी आणि ते ताईला विचारते. तुमच्या वेळेप्रमाणे त्यांना कात्रजच्या चौकात बोलू शकता तुम्ही. हो हो चालेल, हं? ठीक आहे मॅडम. ठीक आहे, चालेल. चालेल हो. हा, चालेल, बोला मॅडम, धन्यवाद. सुचेता मॅडम बोला. हा मॅडम मला विचारायचं होतं, हे क्षमा याचना किंवा थँक्स गिव्हिंग किंवा क्षमा करणं, क्षमा मागणं, हे दिवंगत माणसांच्या बाबतीत पण आपण करू शकतो का? का करायचंच आहे ना नाही? मॅडम, मी सांगितलं ना. हो ना. हा. आणि मी पण माझ्या ओके. व्हॉइस क्लिप मध्ये सांगितलं, माझी व्हॉइस क्लिप ऐका ना सगळ्यांनी, हो ऐकली की मॅडम, पण मी करा, सटकलं मेलेले असेल. असतील, हा गेलेले असतील हा तरी हा. करायचं आहे ते. कारण हम्म. हे बघा, तुम्हाला सांगू का, ऊर्जा आहेत ना या स्टोर्ड असतात आकाशात हो हो आजूबाजूला. बरोबर. आणि आपण बघितलं ना कठोपनिषदामध्ये आत्मा आहेच, नाही का? आत्मा असतोच तिथे. हो, ते आहे हम्म थोडस वेगळं. कारण ज्या वेळेला मनुष्याचा दुसरा जन्म होतो ना, तर हम्म. त्याचे आधीच्या फॅमिलीचे पाश निघून जातात. पण ओ हा का? पण हो हो पण बरोबर. पण हा ऐका, पण हा. सोलमध्ये सगळं कार्विंग असतंच ना हो जन्माजन्माचं. सोल मध्ये असतं, बरोबर. अजून एक सांगते तुम्हाला, अजून एक हम्म सांगते, की समजा आता मी आहे आणि मला कोणाचा तरी राग आलेला आहे आणि मी मेले समजा. मला जो राग आला ते व्हायब्रेशन मी सोडलेत ना, माझे विचार टाकलेत ना निसर्गात, ते ब्रह्मांडात नष्ट सोडले. हा. ते नष्ट होणार आहे. एनर्जी मी काय म्हणजे हे नष्ट होणार नाही ना, हे स्टोर्ड राहणार आहे ना. हो हो. त्यामुळं मी कोणाबद्दल राग व्यक्त केलाय, मी गेल्यानंतरही तो हम्म. विचार आहे ना, त्या व्यक्तीला तो त्रास देणारच आहे. आणि त्या अच्छा. व्यक्तीने जर क्षमा मागितली तर ते व्हायब्रेशन नील होणार आहेत. ओ हो. अच्छा. ओके. तर हे आता लॉ ऑफ कर्म डिझॉल्व्ह झालंय सांगितलं. सगळे हम्म कर्म, सगळे मागच्या जन्मीचे आपले कर्म झिरो केलेले आहेत आकाशात. कारण आता हम्म. हे जे मी तुम्हाला सांगितलं, वातावरणात बदल होत आहेत, पृथ्वीचं आवरण फाटतंय, प्रोटेक्टिव्ह आवरण फाटतंय, त्यामुळे सूर्याचं बदबद येतंय. पण ते चांगल्यासाठी होतंय, हम्म. सगळं चांगल्यासाठी होतंय. कारण हे जे आवरण फाटलं जातंय, प्रोटेक्टिव्ह लेअर, त्यामुळेच आपला जो मॅट्रिक्सचा होता पडदा, बुरखा डोळ्यांवर, तो फाटला हम्म. जातोय. तो फाटला जातोय. आणि म्हणूनच आपण आता आत्मा हे अस्तित्व आपल्याला जाणवता येणार आहे. शरीराचा ओके. विसर पडून आत्मा आपला आपला आत्म्याच्या रोलमध्ये आपण पटकन जाणार आहोत, गेलो पाहिजे. आपण स्वीकारलं हम्म. मनाने की जाणीव झाली, जाणीव झाली की रिझल्ट आला, असं येते. तर ह्या जो सायंटिफिक बदल होतोय, ऊर्जा येते, मी इलेक्ट्रिक फायर्स म्हटलेलं आहे. सोलर फ्लेअर नाही, आता हो इलेक्ट्रिक हो. फायर सुरू झालेले आहेत. आणि हम्म. ह्याच्यामुळे हे सर्व मॅट्रिक्स जाळलं जात आहे, म्हणजे जळून जात आहे. जाळ सुरू झालाय ना तो.
बघा हा ना आज ग्रुपवरचा मेसेज तारा मॅडमने टाकलेला. तो बघा, वाटतंय दिसायला ते सुंदर, पण काय होतंय त्याच्यामधनं, हे आपले बुरखे फाटले जात आहेत आणि फाटायलाच हवेत. नाही अजून आपण धरून बसलो आणि मग हे लॉ ऑफ कर्मा डिझॉल्व्ह झालेला आहे. मग का बरं फॉरगिव्ह करायचंय? तर आपण जिवंत आहे ना अजून. बरोबर. आपण जिवंत आहे, आपल्या सोलमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारात भरलंय, शरीरात भरलंय. आपण ब्लॉक करून ठेवलंय कोणाबद्दल काही विचार करून. हम्म म्हणून आपण फॉरगिव्ह करण्याची गरज आहे. लक्षात घ्या, आपण आपण फॉरगिव्ह आपल्याला किंवा दुसऱ्यांना, ज्यांना ज्यांना आपण वाईट म्हटले, ज्यांना हम्म ज्यांना आपण त्रास दिलाय, ज्यांना ज्यांना आपण काही छळलंय, त्यांना आपण फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि आता आपण ज्यांना त्रास देतोय तो त्रास बदलला पाहिजे ना. आपण आपल्या लोकांशी चांगलं वागलं पाहिजे ना आपण. म्हणजे बोलणं आणि खाऊ पिऊ घालणं असं नाही. चांगलं म्हणजे व्हायब्रेशन्स त्यांच्याबद्दल चांगले ठेवायचे. त्यांचं कल्याण हो, त्यांचं चांगलं हो, त्यांचं छान प्रगती हो, हे व्हायब्रेशन्स ठेवायचे. हम्म याला काय जास्त महत्वाचं आहे. वहीत लिहून काय उपयोग आहे? तुम्ही नुसतं म्हटलं धन्यवाद, सॉरी, फॉरगिव्ह, क्षमा. त्यापेक्षा आणि फिलिंग्स, बर इमोशन्स क्रिएट करा. किंवा लिहायचं असेल तर ते फिलिंग्स, इमोशनला फोकस करून लिहा. रडा तिथे, पण तिथे लोअर फ्रिक्वेन्सीत जाऊन उपयोग नाहीये. हायरच फ्रिक्वेन्सीत गेलं पाहिजे. चला, मी माफ केलं या व्यक्तीला, आता तुझे माझे रिलेशन्स किती छान झाले, तू माझ्यावर प्रेम, मी तुझ्यावर प्रेम, आपण एकमेकींना आंदोलन करत आहोत, गळ्यात गळे. जसं सासूरी पप्पी घेतली, शोभा मॅडमचं ऐकलं ना? कशी काय हो. सासू पप्पी घेऊ शकले सोन्याची, बघा ना. ह्यांच्या हम्म एका विचाराने, यांच्या एका संकल्पात लिहिलं आणि ती उठून लगेच कृती करतीये. काय जबरदस्त पॉवर आहे आपल्याजवळ. हो हा, हो मॅडम. काही शंका आहे आणि मॅडम? आपण टाईप केलं तरी चालेल लिहायच्या ऐवजी, असं मुलगा विचारतोय. मुलाला कॉम्प्युटर मध्ये करायचंय टाईप, का? हो टाईप मुलाला केलं तर करायचंय. चालेल का? नाही, शक्यतो बघा, म्हणजे टाईप केलं तरी बोटं अच्छा. वापरली जाणार आहेत. मेन म्हणजे हम्म. बोटं वापरली गेली पाहिजेत. बोटांमध्ये छोटे छोटे जे न्यूरॉन्स असतात ना, छोट्या हा छोट्या हा हा. तंतू तंतू त्या ब्रेनला जोडलेल्या असतात. त्यामुळे ते टाईप अच्छा. केलं तरी चालणार आहे. काय हो हरकत नाही. टाईप मॅडम करायला एक चालेल. शंका हा, होती. ठीक आहे. बोला कोमल मॅडम, थँक्यू बोला. मॅडम. हा, बोला. मॅडम, हा, तुम्ही आता म्हणलात ना की आपण त्यांना त्रास दिलेला तो आपण फॉरगिव्ह करायचा आहे. पण मला म्हणजे मला विचारायचं होतं, आम्ही कुणाला त्रास दिला नाही, मला त्यांनी त्रास दिला, तरी पण मी त्यांना फॉरगिव्ह मध्ये हे करायचं का? म्हणजे म्हणायचं का फॉरगिव्हनेस मध्ये, संकल्पामध्ये त्या, की मी त्यांना माफ करत आहे म्हणून? आता सासू आता आता मनीषा मॅडम सांगतीलच, पण माझ्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं ते मी सांगितलंय. कारण काय होतं, थोडस जनरली फॉरगिव्हनेस मध्ये क्षमा मागणे याच्यावर फोकस असतो. पण माझ्या दृष्टीने क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करणेला, कारण क्षमा मागणे तर खूप सोपं आहे ना. आपण सॉरी पटकन म्हणून जातो बघा, पण आपल्याला जर वेळ आली की त्यांना माफ करायची तर होत नाही. म्हणून आपण कोणाला त्रास दिला नाही हे आपलं म्हणणं आहे. आपल्याला त्या व्यक्तीच्या बरोबर आहे मॅडम. दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे ना, थोडस. तर त्या असं गोष्टी होतच आठवल्या नाही. पाहिजेत. त्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आणि मनीषा मॅडम सांगतील ते पण करा, आणि मी सांगतील ते पण करा. छाया मॅडम बोला. छाया करंडे मॅडम, कोमल सावंत मॅडम हात वर आहे, बोला. हा, आतमध्ये मॅडम. बोला छाया मॅडम, बोला. ब्रह्मांडीय ऊर्जेला, पिरॅमिडला आणि मंगल मॅडमना धन्यवाद. मी माझ्या संकल्पामध्ये सांगितलं होतं की मी आत्म्याचा रोज या शरीराद्वारे करत आहे. आणि ऍक्च्युली मला हा 15 दिवस मला खूपच हे जाणवतं की मी प्रत्येक क्षणाला अवेअर असते. ही एक गोष्ट मला जाणवली. नंतर मी 4 वाजता उठून मेडिटेशन करेल, असं करून वननेस फील करणार आहे, असं मी संकल्पामध्ये दिलं होतं. आणि मी ऍक्च्युली त्या ग्रुपमधून बाहेर पडले होते, पण तुम्ही परत मला घेतलं आणि माझं आता मेडिटेशन अगदी रोजच्या रोज प्रयत्नपूर्वक होतच आहे. आणि 4 वाजता ऑटोमॅटिक जाग येऊन मी ते मेडिटेशन करत आहे. छाया मॅडम थांबा.
मी वाक्य करेक्ट करते. मी तुम्हाला घेतलं नाही. मी या मॅडमना खूपदा सांगितलं, तुम्ही मला जॉईनिंग रिक्वेस्टच दिली नाहीये. हो मला आणि कळालं नव्हतं ते. जॉईनिंग रिक्वेस्टच त्यांनी दिले नाही. मला सारखं समजून घरून गृहीत चालल्या की मी ग्रुप मधनं काढलंय त्यांना. म्हटलं दाखवा बरं मला, यू आर रिमोड और यू आर क्विट दाखवा म्हटलं. मग कुठं दाखवता आलं? त्यांनी जॉईनिंग नाही रिक्वेस्ट दाखवतो द्यायची विसरली आणि समजून चालल्या, मॅडमने मला काढलं आणि मॅडम मला करून देत नाहीत. तर असं पण अवेअरनेस जरा वाढवला पाहिजे. हा बोला आता. त्यानंतर मी माझ्या मुलाला जॉब लागण्यासाठी मी हे लिहिलं होतं, संकल्प लिहिला होता. माझ्या मुलाला जॉब लागलेला आहे. आणखीन माझ्या फॅमिलीमध्ये प्रेम, आनंद, शांती छानपैकी चाललेली आहे. हे मी संकल्प केला होता आणि आता आमच्या घरात वातावरण खूपच सुंदर चाललंय. सगळ्यांचं एकमेकांबद्दलचं रिस्पेक्ट, अंडरस्टँडिंग खूप छान झालेलं आहे. आणि माझ्या बहिणीचा नातू 10वीला होता, त्याला 60% मार्क्स पडून तो पास झाला आहे. असा संकल्प केला होता, तोही पास झालेला आहे. आणखीन मी आत्म्याचा रोल या शरीराद्वारे करीत आहे. हे अगदी मला जाणवत आहे, प्रत्यक्ष मला जाणवत. धन्यवाद. हा धन्यवाद छाया मॅडम. काय जाणवलं तुम्हाला? वननेस फील होतोय आत्म्याद्वारे माझी वननेस जी फील होतो. छान छान वननेस. छान. म्हणजे प्रत्येकाला आता धन्यवाद. समजा पुढचा माणूस काही चुकलेला दिसला ना तरी पण नाही ठीक आहे ना, खूप छान. आपल्याकडून हे असं प्रत्येक क्षणाला जाणवतं असं. खूप छान. धन्यवाद. कोमल मॅडम बोला. मॅडम. हा आत्मवंदन बोला. मॅडम मी संकल्प केला होती की अक्षय तृतीयाला देणगी द्यायची, तर तो माझा पूर्ण झाला. आणि दुसरा संकल्प, माझी मुलगी 12वीला होती तेव्हा मी तुमच्याशी फोनवरती बोललेले एक्झामच्या आधी. तर तिचा आज रिझल्ट लागला, तर 68% ती पास झाली. छान तर धन्यवाद. आम्ही थँक्यू मॅडम. तर आम्ही सगळे खुश आहोत वगैरे. तुम्ही जे सेंटेन्सेस सांगितलेले ते सगळे लिहिले मी. आणि तिच्यासाठी जे जे चांगलं आहे ते ते तिला मिळावं, जे तुम्ही ध्यानामध्ये असं सांगता ना, तर तेही मी केलेलं. तर म्हणजे त्या व्हिडिओ सुरू पद्धतीचं करताय का चाललंय. कोमल मॅडम? व्हिडिओ सुरू करा. मॅडम मी ना बाहेर आहे, तर थोडा ना बर ठीक आहे हे ठीक आहे, डिस्टर्ब. बोला बोला. हा. तर तेही पूर्ण झालंय. आणि मी सकाळचे जे आपले कोर्सेस आहेत, सकाळचे दुपारचे, त्यासाठी केला होता की मी वेळेवरती आणि जे जॉईन होईल वगैरे सकाळी, तर तेही सकाळी पहाटेही मला जाग येते आपण ते. आणि अजून काही आहेच संकल्प केलेले मी, तर पण ते ह्या एंडिंग पर्यंत पूर्ण होतील. छान कोमल मॅडम, हॅलो. धन्यवाद. छान हा. छान. तर ते तर मग मी जेव्हा ते पूर्ण होतील, तर मग तेव्हा मी मग हे करते, मग मी सांगते मग. छान छान धन्यवाद आणि कोमल मॅडम. बोलायचंय थँक्यू अजून? मॅडम. प्रतिभा मॅडम नाही बोला. मॅडम. प्रतिभा मॅडम बोला. हा आत्मवंदन मॅडम. ब्रह्मांडीय हा ऊर्जा सुधारित बोला. पिरामिडला धन्यवाद. मी प्रतिबद्धेला संकल्प तुम्ही करायला सांगितले होते, त्यातला एक संकल्प होता की आपले रिलेशन म्हणजे रिलेटिव्ह जे आहेत की त्यांची म्हणजे त्यांचं आणि आपलं प्रेमाचे संबंध निर्माण झाले आहेत, किंवा ते आपल्यावर खूप प्रेम करायला लागले, सगळीकडून आपल्याला प्रेम मिळतंय, किंवा आपल्यातला काही गैरसमज असतील ते दूर झाले असतील वगैरे असं. तर तो संकल्प मी लिहिला होता. आणि एक आश्चर्य म्हणजे माझी छोटी जाऊ म्हणजे माझी सख्खी जाऊ, आमची जॉईंट फॅमिली आहे, तर तिचं फारसं म्हणजे आमच्या फॅमिलीत कोणाशी पटत नाही. म्हणजे असं म्हणजे आपण म्हणतो ना जवळी, असं तिची कोणाशी नाहीये. आणि मी तिला बरेच दिवस समजावून घेतलं, पण ती अशीही नसल्यामुळे मी पण जरा थोडीशी लांबच असते तिच्यापासून. तर आता एक कार्यक्रम होता, पण मी गेले नव्हते गावाला कार्यक्रमाला, पण बाकी सगळेजण आले होते. तेव्हा ती माझ्याबद्दल एवढी छान बोलत होती की दीदीने मला खूप समजावून घेतलं, माझ्या परिस्थितीमध्ये दीदीने खूप माझे हे केलं, म्हणजे इतकं म्हणजे अगदी रडून ती सांगत होती की दीदीने माझ्यासाठी काय काय केलं वगैरे असं. तर आणि माझ्या दुसऱ्या जावेला सांगत होती, आणि खूप म्हणजे त्यांनी माझ्यासाठी हे केले वगैरे. म्हणजे हा तिचा चेंज कसा झाला माहिती नाही मला, म्हणजे हा ऊर्जेने घडवून आणला असेल कदाचित. म्हणजे तिचं माझं काही बोलणं नाही झालं, पण मी नसताना ती माझ्याबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी बोलत होती की दीदीने खूप असं म्हणजे अडचणीला सांभाळून घेतलं मला असं वगैरे.
तो एक संकल्प माझा पूर्ण झाला की म्हणजे माझं रिलेशन खूप सुधारले. आणि मी कार्यक्रमाला नव्हते, त्यामुळे बऱ्याच जणांचे मला फोन मेसेज आले की तुम्ही नव्हता, तुम्हाला मी खूप मिस केलं वगैरे असं घरच्या कार्यक्रमाला. तो एक संकल्प लिहिलेला पूर्ण झाला. आणि दुसरा एक असा संकल्प होता की आता माझी युनिव्हर्सिटी चेंज झाली होती आणि आम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट व्हेरिफिकेशन आणायला सांगितलं होतं अर्जंटली जाऊन. तर मला काही युनिव्हर्सिटीत जायला कोल्हापूरला वेळ नव्हता, तर मुलांच्या एक्झाम चालल्या होत्या. मग मी संकल्पात लिहिलं होतं की युनिव्हर्सिटीत न जाता माझं काम होईल म्हणून. आणि आम्ही असं 5-6 जण होतो की ज्यांना युनिव्हर्सिटीत जायचं होतं ते आणायला, आणि बाकी सगळे जण गेले, मी एकटी गेली नाही. इव्हन माझं पोस्ट थ्रू काम झालं आणि माझं सगळे डॉक्युमेंट्स पण कॉलेजच्या ऍड्रेसवर आले. तो एक संकल्प म्हणजे माझा न कुठं जाता पूर्ण झाला. आणि तिसरा संकल्प देणगीचा होता, तोही कम्प्लीट झाला. आणि चौथा संकल्प असा होता की जरा थोडासा माझा प्रॉब्लेम चाललेला, त्यामुळे मला परीक्षेला अभ्यास करायला वेळच भेटला नाही. तरी मी असा संकल्प केला होता की जरी माझा अभ्यास नाही झाला तरी मला मार्क सर्वोत्कृष्टच मिळणार. आणि इव्हन सगळ्या विषयात मी हायेस्ट होते क्लासमध्ये. म्हणजे आत्ताच रिझल्ट लागला आमचा परवा, पण सगळ्या विषयात मी हायेस्ट आले. तो एक संकल्प माझा पूर्ण झाला. आणि अजून एक संकल्प होता की घराच्या भाड्याचा होता, ते मला काय रेग्युलर भेटत नव्हतं म्हणजे, तर ते पण मला रेग्युलर भेटायला लागलं. आणि एक काय महत्वाचा संकल्प रेग्युलर होता भेटायला की लागलं? घराचं भाडं होतं. अच्छा, भाडं. म्हणजे ओके. हा. ऍक्च्युली त्याचा प्रॉब्लेम असा होता की आमचं घर सातारला आहे, आम्ही इथं मुंबईला हम्म. राहतो. पण आमचे दिरांचं आमचं समोरासमोर आहे. मग ते भाडं आमचे दिरांकडे ते भाडेकरू जमा करायचं, पण त्यांच्याकडून आमच्याकडे येत नव्हतं. माझे मिस्टर काय त्यांच्या भावाला मागत नव्हते. आणि मागत नाहीत म्हणजे मी कसं मागणार, म्हणजे मी पण मागत नव्हते त्यांना. मला असं वाटत होतं की आपण आता अजून घराचे हप्ते वगैरे भरतोय, तर ते आपलं त्यात मायनस होऊन जाईल ना असं. तर मी काही त्यांना मागितलंच नाही, पण मी असं संकल्प लिहिला होता की त्यांनी स्वतःहून द्यावं आम्हाला. तर ह्या 2 महिन्यात स्वतःहून द्यायला सुरुवात केली, म्हणजे न मागताच खूप पाठवायला लागले छान. मला असं. छान. तो संकल्प माझा झाला. आणि ध्यानाचा एक संकल्प होता की पहाटे उठणं काही मला जमायचं नाही, कारण पहिल्यापासून मी रात्रीची जागेन पण पहाटेच उठायचं मला जमायचं नाही. पण ते सगळे कार्यक्रम आपले पहाटेचेच असतात ना. मग मी केला होता की ऍटलीस्ट म्हणजे 8 दिवस नाही झाले तरी काहीतरी दिवस माझे ते झालं पाहिजे ध्यान. पण बऱ्यापैकी मी सगळे कार्यक्रम अटेंड केले पहाटेचे पण. संकल्प पूर्ण झाला. छान. धन्यवाद प्रतिभा मॅडम, अभिनंदन तुमचं मार्कांबद्दल. आणि आता बिली बदलायचे आहेत आपल्याला. आपल्याला उठणं आवडत नाही किंवा होत नाही, हे सगळं मनातनं काढून टाकायचं आणि उलट म्हणायचं, आता मी हा छान नाही, पहाटे उठायला लागले. पहाटेचे वगैरे असं. म्हणजे आता आणि अजून एक महत्वाचं मला सगळ्यांना सांगायचंय, प्रतिभा मॅडमना असं नाही, की आता मुलांच्या बाबतीत मार्कांचं काही संकल्प पेरू नका. तुम्ही एवढं ज्ञान घेत आहात, एवढं शिकत आहात, तुम्हाला माहितीये काय महत्वाचं आहे, पृथ्वीवर बदल काय चाललेत, युग परिवर्तन काय आहे. आणि मी जे कॉलेज सोडलं, मुलांना शिकवणं सोडलं, की मी हे मुलांना काय टेक्नॉलॉजी शिकवत बसले, की आयुष्य कसं उपभोगायचं, आयुष्य काय केलं पाहिजे, सुख कशात आहे हे कळणं फार गरजेचं आहे. तर मुलांच्या बाबतीत मार्क महत्वाचे नाहीत, लक्षात घ्या. कारण मार्क तुम्ही संकल्प लिहाल, मार्क मिळेल. मी जसं म्हणते की सुरुवातीची ही पहिली स्टेप आहे, लक्षात घ्या. ही प्रायमरी स्टेप आहे, की संकल्प लिहिणे आणि त्याचा सक्सेस मिळणे ही प्रायमरी स्टेज आहे. त्याच्या पुढं पुढं आपल्याला जायचं आहे. संकल्पाची क्वालिटी आणली पाहिजे ना आपण. एंड रिझल्ट बघायचा, की जसं आता तुम्ही तुमच्या परीक्षेचा संकल्पाचा मार्कांचा संकल्प पेरला, त्यापेक्षा आपण कसं करायचं, की एंड रिझल्ट काय हवाय, मला मार्क कशासाठी हवेत, मला बक्षीस हवंय का, मला जॉब लागला पाहिजे किंवा मला प्रमोशन मिळालं पाहिजे, मला प्रमोशन हवंय म्हणून मी हे शिकतेय का, कशासाठी शिकते, का 10, कमीत कमी 5 तर का विचारायला लागा, की मी का हे शिकते, मी हे डिग्री का घेते. जसं मी शैलजा मॅडमला नेहमी म्हणते, त्या मी करतायत, आनंदासाठी शिकायला पाहिजे, आनंदासाठी डिग्री घेतली पाहिजे. जे मी माझे पीएचडी त्याच्यासाठी केली, ना प्रमोशनसाठी, ना पगारासाठी, ना मान सन्मान, माझा आनंद, रिसर्च, स्टडी. तर आनंदच आपण महत्वाचा आपला हेतू आहे ना. तर हे तुम्ही का विचारलं पाहिजे ना, तो एंड रिझल्ट लिहिला पाहिजे मार्कांपेक्षा. कारण काही वेळेला कसं होतं, आता 12वी मार्क मिळतील तुम्हाला भरपूर मुलांना, पण हवी तिथे ऍडमिशनच नाही मिळाली त्या कॉलेजला, तर काय उपयोग. कॉलेज बरे भले शिकतात, आज इंजिनियर होतात, काही होतात, घरात बसतात, नोकरी करत नाही, काय उपयोग आहे. म्हणजे शेवटी आपलं काय एंड रिझल्ट आहे. मार्क हवेत का, मार्क महत्वाचे नाहीत. कित्येक टाहो फोडून सगळ्या दुनियेत सांगितलं जातं, पालकांनो मार्क मागू नका मुलांना, पालकांनो मार्कांमध्ये यश मिळवू नका. आज मोठे मोठे लोक बघितलेत,
त्यांचे मार्क काढा. माझ्या कॉलेजमधलं मी सांगते, मी कॉलेजमध्ये नेहमी अनालिसिस करायचे की माझ्या पुढं 5-10 वर्षांनी जेव्हा माझे स्टुडंट्स येतात, हे बघा 30 वर्ष झाल्यावर मी नोकरी सोडली, पण 25-25 वर्ष माझे स्टुडंट्स पूर्वीचे मला येऊन भेटतात. हे माझं विशेष. पुण्यात आलं की त्यांना भेटावं वाटतं. तर मी असं बघायला लागले की जेव्हा माझी मुलं 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी मला भेटायला येतात, तेव्हा ते लाईफमध्ये कुठल्या स्टेजला असतात. त्यावेळेला मला एक म्हणजे माफ करा मला, पण त्यावेळेला माझा असा निष्कर्ष निघाला, आपले महाराष्ट्रीयन मुलं, एसएससी बोर्डात शिकलेले मुलं, भले गोल्ड मेडलिस्ट असू देत, पण लाईफमध्ये कधी पुढे जातच नाहीत ते. कधी पुढे जात नाहीत म्हणजे ऍज कम्पेअर टू सीबीएसई, आयसीएसई, परप्रांतीय मुलं, सेकंड क्लास मधली मुलं, ही लाईफमध्ये एक हायर उच्चता लेव्हल गाठलेले असतात त्यांनी. ज्यावेळेला मला 5 वर्षांनी भेटायला येतात त्यावेळेला, मग तिथे मला भेडसावं लागलं की हे असं का होतं. मग माझ्या लक्षात आलं, आपण नुसतं मुलांना पुस्तकी किडे करतो. आजकाल खूप आया भलतं सलतं भारी, हे ते मी सुद्धा तेच केले माझ्या मुलाच्या बाबतीत. तुम्हाला सांगते, वन वन भटकतो, घेऊन जातो, इकडं कॉम्पिटिशन, तिकडं कॉम्पिटिशन, खेळात आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. हे सगळं आपण करतो, मी पण केलेलं आहे, पण ते महत्वाचं अजिबात नाही. आपल्या मुलांच्या बाबतीत आपला संकल्प असा असला पाहिजे, एंड रिझल्टवर फोकस करा. एंड रिझल्ट काय आहे, आणि त्याही पुढची स्टेज म्हणजे मी तुम्हाला नेहमीच सांगते, माझ्या मुलाच्या बाबतीत मी जो करते की प्रत्येक जण हा सोल प्रोग्राम घेऊन आलेला आहे. आपल्या आयुष्याचं महत्व फक्त लर्निंग आहे, बाकी काहीही नाहीये. आपण हे सगळं उपभोगायला आलेलं नाही, आपण शिकायला आलोय, आपला आध्यात्मिक विकास करण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे. लर्निंग हा महत्वाचा पर्पज आहे. आणि जो काही सोल प्रोग्राम आहे त्याच्यातलं लर्निंग माझ्या मुलाचं सहजतेने होऊ देत. टप्पे टोनपे सगळं आपण बघतो. 4 वर्ष वाया घालवतो, मुलगा इंजिनियर होतो, मुलगा डॉक्टर होतो, मुलाचा संसार कसा चालतो जरा डॉक्टरांकडे बघा. काय त्या बायकांना सुख मिळतं का डॉक्टरांच्या बायकांना. आणि पैसा तर आता गळून राहणार आहे. तुम्हाला सांगते, लवकर फायनान्शियल सिस्टीम बदलतीये, कारण पैसाच दुःख निर्माण करतोय. या कधी तुम्ही जागे होणार. आणि अजूनही जर तुम्ही मार्कांमध्ये अडकलात तर तुम्ही काही शिकत नाही माझ्यापासून. स्वतः बदलताय, पण मुलांच्या बाबतीतलेही विचार बदला. ही दुसरी स्टेज आहे. आपले संकल्प जरा चांगल्या क्वालिटीचे हवेत, हायर क्वालिटीचे. एंड रिझल्ट बघा, का विचारा. आता याच्यानंतर तिसरी लेव्हल म्हणजे की विरक्तीच आली पाहिजे आपल्याला. मग आध्यात्मिक संकल्प, मोक्ष प्राप्ती हा सुद्धा आपल्याला अडकवणारच आहे ना. मोक्ष आपला हा संकल्प म्हणजे मायाजाळात अडकवणार आहे. आणि जर तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा आज विचार करताय, मुलांच्या मार्कांचा, तुम्ही मायाजाळात ट्रॅप होताय, तुम्ही त्यांनाही मायाजाळात अडकवताय. हे लक्षात आलं पाहिजे ना तुमच्या. त्यामुळे संकल्प वेगळे झाले पाहिजेत आता. तर ह्या गोष्टी खूप फोकस करा. जिज्ञासू पालक आहात तुम्ही, म्हणून माझ्याबरोबर आहात. तर ते आता मुलांच्या बाबतीतलेही संकल्प बदलायला हवेत. आणि नंतरची थर्ड स्टेज मात्र ऍक्सेप्टन्स. मग थोडं 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 आपण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपले संकल्प बदलायचे आणि वेगळे पर्पज, जसं की सोल पर्पज, इतरांची सेवा, हायर मिनिंग, कॉन्ट्रीब्युशन टू द अर्थ, प्लॅनेटसाठी काम करणे, पृथ्वीसाठी काम करणे, असे संकल्प झाले पाहिजेत. तर चला, खूप वेळ झालाय, मला खूप माफ करा, खूप वेळ झालेला आहे. त्यामुळे मी माझं प्रोग्राम आणि माझं संकल्पावर जे बोलायचं आहे ते काही बोलत नाहीये. बघू उद्या वाटलं तर, नाही तर मग नंतर. आता 23 तारखेला प्रोग्राम आहे पिरॅमिडला, बघू. तर सगळ्यांना धन्यवाद मीटिंगला आल्यासाठी. चला, गुड नाईट.